मोस्ट ऑफ द डिवोर्स केसेसमध्ये आपण बघितले दोघांचं आपण म्हणतो जुळत नाही. काय जुळत नाही नेमकं? तर एनर्जी फील्ड असते, फ्रिक्वेन्सीज असतात, ज्या व्हायब्रेशन्स असतात त्या जुळत नाहीत. कुठेतरी भांडणं होणं, विचारांची मतभेद असणं विचारांमध्ये. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपलं लाईफ जर सुरळीत करायचं असेल तर आपल्याला या गोष्टी बघणं गरजेचं आहे की आपली जी एनर्जी फील्ड आहे ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. नंबर दिला जातो, आपण रँडमली घेतो आणि हे VIP नंबर तर मोस्ट डेंजरस नंबर्स आहेत. ओके, पण मग जर समजा एखाद्या जागेत जसं तुम्ही सांगितलं की निगेटिव्ह एनर्जी असेल, काही स्पिरिट असेल, तर मग तशा वेळेस तुम्ही कसं त्यातून बाहेर काढता? स्वतःपुरतंच जगायचं, दुसऱ्यांचा विचारच करायचा नाही. किंवा एखाद्याला लुबाडायचं, पैसे मागायचे, पैसे असताना सुद्धा दुसऱ्याकडे हात पसरायचे, स्वतः कमवत असताना सुद्धा रडायचं. ही जी लोकांची टेंडन्सी झाली आहे, याने ते निगेटिव्ह एनर्जीजना आमंत्रण देतात. आर्टिफिशियल प्लांट्स असतात त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते. मग हे प्लांटसुद्धा निगेटिव्ह एनर्जी देतात आणि तुम्हाला माहीतच नाही आहे की हे प्लांट्स तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीज देत आहे. येस, सोन्याची बाळी मी उतरवल्या आहेत लोकांच्या सोन्याच्या बाळ्या. मी लोकांचे टिळे उतरवलेत. टिळा लावल्याने लोकांच्या पॉझिटिव्ह एनर्जी ब्लॉक झालेल्या आहेत. अक्षरशः चक्क आम्ही सांगितलं टिळे पुसा आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या एनर्जीज बघितल्यावरती त्या पॉझिटिव्ह आहेत. ॲटलिस्ट 25% तरी आहेत. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो खूप जास्त स्पेशल आहे. कारण का की आपले गेस्ट स्पेशल आहेत. तर आजच्या ज्या गेस्ट आहेत त्या आहेत लीलंका तांडीलजी. डॉक्टर लीलंकाजी या दी ऑरा वास्तू सोल्युशन्सच्या फाउंडर आहेत. त्यांचं जे काही ऑफिस आहे ते ठाणे येथे आहेत. आणि मॅम ज्या आहेत त्या वास्तुशास्त्र असेल, न्यूमरोलॉजी असेल, ऑरा स्कॅनिंग असेल, ग्राफोलॉजी असेल, कलर थेरपी असेल, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत. अनेक वर्ष झाले ते या फील्डमध्ये काम करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ऑरा आणि एनर्जी या फील्डमध्ये जे काही उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यासाठी त्यांना प्रतिष्ठित असा पद्मभूषण पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. तर लीलंकाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू, नमस्कार सगळ्यांना. तर आता तुमचा जो समजा टॉपिक आहे एनर्जीशी रिलेटेड, त्याच्यावरतीच आपण स्टेप बाय स्टेप थोडंसं डिटेलमध्ये जाऊ. सगळ्यात आधी पहिलाच बेसिक क्वेश्चन आहे की समजा या एनर्जीचा आपल्या लाईफवरती खरंच इम्पॅक्ट होतो का? झाडाचं पान सुद्धा हलतं तेव्हा त्याला सुद्धा काहीतरी एक एनर्जी लागते. आणि आपल्या लाईफ तर हे पंचमहाभूत, 9 प्लॅनेट्स, नंतर आपल्या आजूबाजूचं वातावरण, कॉस्मिक एनर्जी, ग्लोबल एनर्जी, या सगळ्यांवरती डिपेंड करतं. मग जेव्हा हे सगळं डिपेंड करतं तेव्हा कुठे ना कुठे एनर्जी फील्ड ही आलीच. बरोबर. विदाऊट एनर्जी आपण काहीच करू शकत नाही. लाईक आपलं शरीर जरी आपण म्हटलं तरी त्याच्यामध्ये एनर्जीशिवाय त्या शरीराचा आपण उपयोगही करू शकत नाही. म्हणजे एनर्जी ही तुमच्या अगदी अणुरेणूपासून तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही तुमच्या शरीरामध्ये हवी. म्हणजे एनर्जी फील्ड ही तुम्ही फ्रॉम द डे 1 पासून द डे लास्ट डे पर्यंत ही तुम्हाला असणं आवश्यक आहे. ओके, पण मग असे कुठले फॅक्टर्स असतात किंवा अशा कुठल्या गोष्टी असतात की ज्यांचा आपल्या आयुष्यावरती आणि एनर्जीवरती सगळ्यात जास्त म्हणजे काय म्हणतो फरक पडत असतो, समजा त्यांचा इम्पॅक्ट होत असतो? नॉर्मली जर बघायचं झालं तर आपलं लाईफ हे सुरुवातीपासूनच इम्पॅक्ट पडत असतो. म्हणजे लहान अगदी पोटात असल्यापासून, गर्भधारणेपासून ते आपण बाहेर येईस तोपर्यंत, म्हणजे आपल्या एनर्जीज आपण प्रत्येक वेळेला गर्भाचं टेस्ट करतो की तो बाळ व्यवस्थित वाढतोय की नाही, सो त्याला एनर्जी मिळते की नाही इकडून प्रॉपरली. सो इथूनच स्टार्टअप होतं तुम्हाला एनर्जी मिळणं. आणि त्याच्यानंतर जी एनर्जी फ्लो हा वाढत जातो, हा तुम्ही डेव्हलप करता. मग तुम्ही जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येता तेव्हा तुमचा तो कॉर्ड कटिंग डे असतो. ओके, तो बेस्ट डे असतो, त्याला बर्थ डे नाही म्हणणार आपण. सो तो बेस्ट डे जो असतो तो तुम्हाला पुढे नंतर डेव्हलप करत जायचा असतो. मग तुम्ही स्वतःच्या एनर्जीजनी, मग एखादं बाळ खूप चुळबुळं असतं ना, म्हणतात हायपर ऍक्टिव्ह आहे, एखादं अगदी संथ मस्त बसलेलं आहे, एखादं खातं पण अंगी लागत नाही, एखादं मस्त गुटगुटीत होतं. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आपलं बाळ गुटगुटीत व्हावं. पण ही एनर्जी जर त्या बाळामध्ये व्यवस्थित नसेल मग ते बाळ कसं काही होणार. मग त्याच्यासाठी बाळ जिथे जन्माला आलंय, जिथे वावरतंय, जिथे राहतंय, तिथली एनर्जी कशी आहे ती त्या बाळावर एनर्जी इम्पॅक्ट करते. जसं जसं बाळ मोठं होतं, शाळेत जातं, कॉलेजमध्ये जातं, नंतर तो स्वतःच्या लाईफमध्ये प्रॉस्पर करायला नोकरीसाठी बाहेर पडतो, तिथल्या एनर्जी फ्लो आहेत. त्याच्यानंतर संसाराचं आहे, कम्पॅटिबिलिटी आहे. एखाद्या बाईबरोबर ती जर लग्न करायचं झालं तर त्या बाईची एनर्जी आणि याची एनर्जी मॅच होती की नाही. मोस्ट ऑफ द डिवोर्स केसेसमध्ये आपण बघितले दोघांचं आपण म्हणतो जुळत नाही. काय जुळत नाही नेमकं?
तर एनर्जी फील्ड असते, फ्रिक्वेन्सीज असतात, ज्या व्हायब्रेशन्स असतात त्या जुळत नाहीत. कुठेतरी भांडणं होणं, विचारांची मतभेद असणं विचारांमध्ये. सो ह्या गोष्टी सगळ्या काही या एनर्जी फील्डमध्ये येतात. त्याच्यामुळे आपल्या लाईफवरती अगदी म्हणाल तर अगदी पावली क्षणोक्षणी एनर्जीचा इम्पॅक्ट असतो. ओके. आणि ही जी एनर्जी असते ती आपल्या ऑरावरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट करत असते? जी एनर्जी आपण कॅरी करतोय, म्हणजे आता सराउंडिंग मधून आपण ज्या एनर्जीज घेतोय, पूर्वीच्या काळी कसं होतं, लाईफ एकदम सिम्पल आणि सोबर आणि सुंदर होतं. त्याच्यामुळे त्यांचे एनर्जी फ्लो एकदम खूप छान आणि हेल्दी होते. आता एनर्जी हेल्दी म्हणजे काय, तर ज्याची जी एनर्जी त्याचं तसं आयुष्य स्टाईल असणार आहे किंवा त्याचं हेल्थ असणार आहे. बेसिकली जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो तेव्हा त्यांनी त्या काय एनर्जी स्वतः घेतलेल्या आहेत. जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर माणूस पॉझिटिव्ह एनर्जीज अट्रॅक्ट करणार, जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर निगेटिव्ह अट्रॅक्ट करणार. आता नेक्स्ट क्वेश्चन मीच हे करते की पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी काय. आपण आपल्या अवतीभोवती ज्या एनर्जी फील्ड आहेत, लाईक रेडिएशन्स आहेत, आपण मल्टिपल रेडिएशन्समध्ये जगतोय. TV आहे, म्हणजे अगदी सुरुवातीपासून बघायचं झालं तर मोबाईल फोन हा एक बॉम्ब आहे, मिनी बॉम्ब आपण घेऊन फिरतोय. आता हा बॉम्ब जवळ आहे, याच्यामुळे रेडिएशन्स येत आहेत. त्याच्यानंतर आपण काय करतो, घरात वावरतोय, घरात इलेक्ट्रिसिटी आहे, पंखा आहे, AC आहे, नंतर आपण TV आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, मल्टिपल गॅजेट्सनी आपण काय केलेलं आहे, रेडिएशन्स वाढवलेले आहेत. हे रेडिएशन्स आपलं शरीर घेतच राहतं, कारण शरीराचं कामच आहे की एन्व्हायरमेंटमधून जी काही ऊर्जा मिळते. आता आपण डी एनर्जीबद्दल बोलतो ना, की डी एनर्जी कमी आहे म्हणून डॉक्टर टॅबलेट देतात डी विटॅमिन्सच्या. येस, विटॅमिन डीच्या. मग ही काय आहे, जेव्हा आपण सूर्याच्या प्रकाशात ते सूर्यकिरण अंगावरती घेत नाही तेव्हा ही एनर्जीची कमतरता होते आणि आपल्याला ती एक्स्ट्रा घ्यावी लागते. मग ती नाही घेतोय, पण आपण रेडिएशनच्या मार्फत भरपूर रेडिएशन्स आपल्या शरीरावर घेतोय. मग असे रेडिएशन्स तुम्ही चांगले घेताय का वाईट घेताय, तुम्ही किती त्या मोबाईलच्या याच्यात गेलेला आहात, आहारी गेलेला आहात, प्लस तुम्ही TV बघताय, तुम्ही मल्टिपल गोष्टी करताय, पण अजूनही काही माणसं अशी आहेत की या सगळ्यापासून अलिप्त आहेत. सो ते हेल्दी आहेत, मग त्यांचं लाईफ तसं त्याप्रमाणे हेल्दी आणि खूप सुरळीत आणि व्यवस्थित जातं. पण आपलं नाही जाते. मग हेच जो इम्पॅक्ट आहे हा आपल्या लाईफवरती पडतो. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करणार पॉझिटिव्ह गोष्टींना, म्हणजे त्या माणसाचं आयुष्य सुरळीत आहे. पण निगेटिव्ह एनर्जी ज्याने घेतल्यात, म्हणजे रेडिएशन्स मल्टिपल घेतलेले आहेत, त्यांच्या लाईफमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा या निगेटिव्ह एनर्जीचा आपल्याला इम्पॅक्ट दिसतो. त्याच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, नंतर रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ प्रॉब्लेम मेजरली आहेत. सो अशा मल्टिपल प्रॉब्लेम्स थ्रू तो माणूस जातो, कारण त्याने जे त्याच्या भोवतीचं विश्व बनवलेलं आहे तेच विश्व त्याला घातक ठरत आहे. मग हे विश्व कसं बनलंय, कशा पद्धतीचं बनलंय. जेव्हा एखादी व्यक्ती आमच्याकडे येते आमच्या सेंटरमध्ये, तेव्हा आम्ही त्याच्या पहिले एनर्जीज चेक करतो की तो पॉझिटिव्ह एनर्जी आहे का निगेटिव्ह एनर्जी आहे. माझ्याकडे असे कित्येक लोक येतात आणि म्हणतात, मॅडम आम्ही ऑरा क्लेन्झिंग करून घेतलं. इट्स व्हेरी फाईन, खूप छान गोष्ट आहे की तुम्ही ऑरा क्लेन्झिंग करून घेतलं, पण तुमची एनर्जी काय आहे लोकांना हेच माहिती नसतं ना. ऑरा क्लेन्झिंग करण्याचे भरपूर सेंटर्स ओपन झालेले आहेत, लोक तिथे जातात, मी ऑरा क्लेन्स केलं, मी माझं रोज मेडिटेशन करतो, मी चक्र बॅलन्स करतो. पण जर तुम्हाला बेसिक तुमची एनर्जी फोर्सेस काय आहे ती माहीत नाही आहे, वेदर तुम्ही एनर्जी पॉझिटिव्ह कॅरी करताय का निगेटिव्ह कॅरी करताय, मग तुम्ही काय क्लेन्स केलं, तुम्ही स्वच्छ कपडा धुतलात का खराब कपडा धुतलात. दिसणाऱ्याला दिसतो स्वच्छ, पण एनर्जी आपण बघू शकत नाही. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, आपलं लाईफ जर सुरळीत करायचं असेल तर आपल्याला या गोष्टी बघणं गरजेचं आहे की आपली जी एनर्जी फील्ड आहे ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ओके. सो जी फील्ड ती एनर्जी आपण अट्रॅक्ट करतो आणि ती करत आलोय आतापर्यंत. पण मग जसं तुम्ही सांगितलं की ही एनर्जी आपण चेक करू शकतो, त्याची काय प्रोसेस असते एक्झॅक्टली? बेसिकली जे आपण इन्स्ट्रुमेंट यूज करतो ते आहे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर. ओके. 20 वर्ष तपश्चर्या करून न्यूक्लिअर सायंटिस्ट जे आहेत त्यांनी हे बनवलेलं आहे आणि याच्या मार्फत आपण भरपूर एनर्जीचं सॅम्पल्स असतात आपल्याकडे. सो पॉझिटिव्ह निगेटिव्हचे सॅम्पल्स आहेत, ऑराचे सॅम्पल्स आहेत. आपण DNA वरून एखाद्याचा ऑरा करतो. आम्ही DNA का म्हणतो, कारण बर्थ डेटवरून आजकाल अख्ख्या जगामध्ये बर्थ डेट, माझी ही बर्थ डेट आहे, माझं ही महादशा चालू आहे, माझं असं प्रॉब्लेम आहे, माझी ही रास आहे, सर्रास लोकांच्या तोंडी आपण ऐकतो. पण आपण जर बघायला गेलो तर आपल्याला माहीतच नाही आहे खरी म्हणजे आपली बर्थ डेट काय आहे. तर डे 1
म्हणजे पहिल्या दिवशी आईच्या गर्भामध्ये जेव्हा गर्भधारणा होते तो दिवस हा आपला जन्मदिवस असतो. कारण 9 महिने तो जो भ्रूण म्हणजे जो गर्भ तिथे हे झालेला असतो तो वाढत असतो, तो जीवित आहे. तो तयार झाल्यानंतर देवाने तुमची एक डेस्टिनी बनवलेली आहे, फ्री विल आहे तुमचं, की तुम्हाला या डेला तुम्हाला जगामध्ये यायचं आहे. मग जेव्हा तुम्ही पूर्णत्वाला पूर्ण रेडी होता तेव्हा देवाने एक तारीख ठरवलेली आहे की या तारखेला तुम्हाला यायचं आहे. मग ती कुठलीही तारीख असो. मग तुम्ही म्हणाल की मग माझा बर्थ डेट काय, तर बेस्ट डे आहे म्हणूनच मी म्हटलं त्या दिवशी. तर हा जो बेस्ट डे असतो हा तुमचं सगळं काही निश्चित करतो असं नाही. तर याच्यामध्ये सुद्धा मल्टिपल अशा गोष्टी आहेत ज्या मॅटर करतात. मग डे 1 माहिती नाही तर मला रास पण माहीत नाही, मला टाईम माहीत नाही, मला काहीच माहीत नाही. मग मी एखाद्या ज्योतिषाकडे जाते आणि मी जर चुकीची तारीख दिली तर तो त्याच्यावरून कसं भविष्य सांगू शकतो. आज आम्हीही असे भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही प्रयत्न करतोय की एखादा ज्योतिषी म्हणतो ना छातीटोकपणे की आम्ही असं करतो, 400 पानांची आम्हाला कुंडल्या दिलेल्या आहेत, पण दर महिन्याचं दिलेलं आहे, दर आठवड्याचं सुद्धा त्याच्यात प्रेडिक्ट केलेलं आहे, पण अजूनही आमच्याबरोबर ते रिलेट करत नाही. मग असं का? पण त्यांचे जे त्यांनी प्रेडिक्शन्स दिलेले आहेत ते झालेले आहेत. म्हणजे मग असं म्हणायचं का आपण की कावळा बसायला आणि फांदी मोडायला? आणि बऱ्याच वेळेला असं होतं, काही गोष्टी तुमच्याबरोबर घडतात. आता जर आपण एकदम रिसेंटली हे म्हणूया, एक एक्सपिरियन्स आपल्याकडे एक्झाम्पल आहे की आता फ्लाईट जो गुजरातमध्ये फ्लाईट जो ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्याच्यामध्ये आपण बघितलं की गुजरातचे जे सो त्यांना त्यांच्या गाडीचे नंबर आणि हे सगळे नंबर 1206 हे होते. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की हा नंबर तुला लकी नंबर आहे, पण त्यांना हे माहिती नव्हतं की त्यांचं जी शेवटचा श्वास असेल तो याच दिवशी त्यांचा तो श्वास थांबला जाईल. बरोबर आहे. मग 12 वाजताच त्यांनी 12व्या नंबरवरच त्यांनी फ्लाईटमध्ये बोर्डिंग केलं. पॅसेंजर जेव्हा काउंटिंग होतं तेव्हा 12 नंबर होता. बरोबर आहे. नंतर 12:10च्या सुमारासच त्यांनी फ्लाईटमध्ये एंट्री केली, म्हणजे त्यांचं पहिलं पाऊल हे जे त्याच पिरियडमध्ये ठेवलं गेलं. मग या सिनारिओमध्ये आपण असं म्हणू की 12:06 हे त्यांच्या लाईफमध्ये कुठेतरी कार्मिक किंवा त्यांच्या लाईफमध्ये रिलेट करतं, पण तो त्यांचा जन्मदिवस असू शकत नाही. बरोबर आहे. कारण अशा या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रत्येक फील्डवरती तुम्हाला इम्पॅक्ट करत असतात. मग आपण याचा उपयोग न्यूमरॉलॉजीमध्ये पण करतो. आता जसं आपण म्हटलं की त्यांची बर्थ डेट सो अँड सो आहे, पण या दिवशी ते जन्माला आले त्या दिवशीचं त्यांचं कुठेच काही रिलेट करत नाहीये. मग त्यांना असं कोणी सांगितलं, प्रेडिक्शन दिलं? मग म्हणून आपण म्हणतो की तुमच्या बर्थ डेट्स आहेत त्याच्यासुद्धा एनर्जी फ्रिक्वेन्सीज आहेत. मग आपण त्या फ्रिक्वेन्सीसुद्धा DNA किंवा त्या व्यक्तीला समोर ठेवून स्कॅनरच्या मार्फत चेक करतो. तर हा युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर जो आहे, जो प्रश्न तुम्हाला केलास की याच्या मार्फत आपण सगळ्या काही एनर्जीज चेक करू शकतो, अगदी नंबर एनर्जी. म्हणजे मला 1 नंबरपासून 9 नंबरपर्यंतच्या एनर्जीज मॅच करतायत की नाही. एक्झाम्पल, माझा X नंबर माझी बर्थ डेट आहे, पण तो नंबर मला सूटच करत नाही आहे, मला त्याचं कम्पॅटिबिलिटीज मिळत नाही. मग फायदा काय? पण न्यूमरॉलॉजीमध्ये असं सांगितलं जातं, दिस इज युअर कंडक्टर नंबर, ड्रायव्हर नंबर, युअर भाग्यांक नंबर. पण मूलांक भाग्यांक आहे. नंतर जर आपण कुठली एक हे आहे, भरपूर अशा पायथागोरस आहे. नंतर केपी ॲस्ट्रोलॉजी, नाही केपी ॲस्ट्रोलॉजी नाही म्हणता येणार आपण त्याला. न्यूमरॉलॉजीच्या वेगवेगळ्या पॅटर्न्स आहेत. आता ते माझ्या अगदी हे नाही होते, पण याने आपण जर करायला गेलो तर ते नंबर दिसतच नाहीत. एक सुंदर उदाहरण म्हणून सांगते. माझ्याकडे एक ट्विन्स पत्रिका आली. आता नॉर्मल न्यूमरॉलॉजिस्टकडे जर ती गेली तर तो न्यूमरॉलॉजिस्ट काय करणार की ती त्याची लोशो ग्रीड, लोशो ग्रीड प्रमाणे आपण ती पत्रिका मांडतो. ती पत्रिका मांडल्यावर आता बहीण भाऊ आहेत 2 जण, राईट. बहीण भावंडांची पत्रिका काय, 1 मिनिटाचा फरक आहे दोघांमध्ये. जन्म घेतला 1 मिनिट पण नाही. आई वडिलांनी सांगितलं की ही 7 सेकंदांनी पहिले आली आणि तो 7 सेकंदांनी नंतर आला, राईट. आता दोघांच्या लोशो ग्रीड प्रमाणे जर आपण बघू तर नंबर्स तर सगळ्यांचे लोशो ग्रीडमध्ये म्हणजे कुंडलीमध्ये प्रॉपर तेच आले, पण एक इंजिनिअरिंग करतोय आणि एक दुसरंच फील्डमध्ये. मग असं का? जर आपण म्हणतो की न्यूमरॉलॉजी आणि नंबर दाखवत आहेत, मग असं का झालं? मग 28 तारीख जर त्यांची असेल, टेक फॉर एक्झाम्पल, तर त्यांचं टोटल झाली 1 म्हणजे सूर्य. एका मुलाला म्हणजे मुलाला 100% आहे आणि मुलीला 100% 0 मध्ये आपण म्हणजे 100% नाही आहे, तो 0 मध्ये. बाकीचे नंबर जेव्हा मी चेक करत गेली आणि दुसऱ्या नंबरच्या एनर्जीज बघत गेली तेव्हा माझ्यासमोर हे आलं की हे असं कसं काय? कारण हे असं सत्य आहे.
रियालिटी वेगळी आहे. लोक वेगळ्या पद्धतीने न्यूमरॉलॉजी करतायत, स्वतःच्या नावाला ए काय लावतायत, टी काय लावतायत, म्हणजे भरपूर असे विचित्र काहीतरी प्रकार करतायत. पण रियालिटी अशी आहे की तुम्हाला ए लावलेला जर एचं टोटलिंग आपण करू तर 1 येतं, तर 1ने तुम्ही एखादा नंबर वाढवताय किंवा कमी करताय, बरोबर आहे. पण तो जर नंबर तुमच्या कुंडलीमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला एनर्जीजच देत नाहीये तर अर्थच नाहीये. मग माझ्या ताटात काय कमी आहे? समजा जर मी प्रत्येक नंबरची एनर्जी चेक केली आणि ती नंबरची एनर्जी माझ्याकडे नाहीये, तर मला ती नंबरची एनर्जी, पोळी आहे तर मी पोळी घ्यावी का भाजी संपली तर मी भाजी घ्यावी? तर जे नाहीये ती एनर्जी मला घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्याचे 9 घोडे म्हणजे आपले सूर्यापासून राहू केतूपर्यंतचे जे 9 ग्रह आहेत ते आपल्या लाईफ चालवत आहेत. मग त्याच्यातला जर माझ्या काही नंबर्सची एनर्जी माझ्याकडे नसेल तर माझ्या आयुष्याचा रथ कसा चालेल? मग हे प्रॉब्लेम्स येतात. लोकांना हे कळतच नाही. पण जर मी लोशोप्रमाणे बघितलं तर त्या मुलांचं आई वडिलांची नावं सेम, म्हणजे आईची कंपॅटिबिलिटी बघितली दोन्ही मुलांची तर ती वेगळी येते, बाबांची कंपॅटिबिलिटी वेगळी येते. का? एकाच तारखेला, एकाच वेळी, एकाच दिवशी, एकाच आईच्या पोटातून जन्मलेली दोन्ही मुलं ही वेगवेगळी कशी एनर्जीज देत आहेत. मग इथे हा येतो सगळा खेळ एनर्जीचा. म्हणजे आपण म्हणू की 2 भावंड जुळी आहेत, तिळी आहेत, प्रत्येकाच्या एनर्जा फील्ड वेगळ्या आहेत, प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे. हे तर उदाहरण दिलं ट्विन्सचं. जगामध्ये त्यावेळेला त्या सेकंदाला हजारो लोक जन्माला आली. मग आपण तिथे बाकीचे जे ऐकतायत ज्योतिषी किंवा न्यूमरॉलॉजिस्ट ते म्हणतील अक्षांश रेखांश वरून फरक पडला. एका हॉस्पिटलला पण येत असतात. येस, एका हॉस्पिटलला कशाला, त्या तेवढ्या एरियामध्ये 1 किलोमीटरमध्येही दुसरे हॉस्पिटल्स आहेत, तिथेही जन्माला येत असतील. ओके. मग त्यांचं आणि यांचं लाईफ सेम असू शकतं का? मग इथे फाट येतो तुमचं कार्मिक. मल्टिपल गोष्टी तुमच्या आयुष्याशी रिलेट करतात. एक न्यूमरॉलॉजी कुंडली नाही किंवा एकच आपण जर म्हटलं की माझे ग्रह 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 तर तेही नाही. तुमची वास्तू, तुमचे कर्म, तुमचे पास्ट कर्मास, तुम्ही एक्झिस्टिंग कसे फील्डमध्ये आहात, एन्व्हायरमेंटमध्ये आहात, आपण म्हणतो ना ॲम्बियन्स, तो पण मॅटर करतो. काही असेही क्लायंट्स आहेत की जे एखाद्या स्लम एरियात राहतात आणि ते म्हणतात नाही आम्ही आमची मुलांना आम्हाला चांगलं ॲटमॉस्फिअर द्यायचं आहे कारण हे त्यांना नको. मग का असं? जागा तर सेम आहे, तुमची कर्म चांगली आहेत, म्हणजे तुम्हाला ॲटमॉस्फिअर, तुमची एन्व्हायरमेंट सुद्धा तुमच्यावरती इम्पॅक्ट करत असते. तर हा प्रकार आहे सगळ्या एनर्जीचा. बिकॉज ॲटमॉस्फिअर कसं डेव्हलप होतं. अमेरिकेला गेलो तर तिथे थंडी आहे, आपल्याकडे मल्टिपल हे आहेत, ऋतू आहेत. मग हे सुद्धा तुमच्यावरती तसेच इम्पॅक्ट करतायत. सूर्य स्ट्रॉंग होतो, उत्तरायण आहे, दक्षिणायन आहे. मग याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रत्येकाच्या फील्डमध्ये आणि एनर्जीजमध्ये चेंज होतो. मूड स्विंग्स होतात आपल्याला. आपला कॉन्स्टंट मूड नसतो. आज सकाळी ठीक होतो, संध्याकाळी आपला मूड खसकलेला असेल, सॅड होतो, हॅपी होतो, काही पण असू शकतं. सो एनर्जी इज एव्हरीवेअर. एनर्जी डिस्ट्रॉय होऊ शकत नाही, ती शिफ्ट होऊ शकते फक्त. बरोबर. सो एनर्जी हा लाईफ मधला मेन उद्देश आहे. शरीर आहे पण त्याच्यात आत्मा नाही आहे. आत्मा म्हणजे काय? एनर्जी आहे ना ती. तुम्हाला दिसतो का आत्मा जाताना? नाही दिसत. आता हे सगळं तुम्ही सांगितलं, समजा की ते पण लॉजिक बरोबर आहे की जर सगळे एकाच वेळेला एका ठिकाणी जर जन्माला आले तरी त्यांचे स्वभाव वेगळे, नशीब वेगळे. आता तुम्ही जी पद्धत सांगितली समजा की DNA ची पद्धत, ती नेमकी कशी वेगळी आहे? आम्ही काय करतो, स्कॅनरमध्ये आम्ही तुमचे DNA म्हणजे लाळेचे सॅम्पल, दॅट इज व्हेरी इझियर थिंग. कारण केस म्हणा किंवा नख किंवा तुमचं रक्त ते थोडंसं म्हणजे समोरच्याला सुद्धा थोडं डिफिकल्ट वाटतं, अनहायजेनिक आहे. सो लाळ इज अ व्हेरी इझिएस्ट वे टू आपण कलेक्ट करू शकतो त्याचे सॅम्पल्स. तो आपण फक्त एक कॉटनचे बड हे देतो त्यांना आणि त्याच्यातून ते लाळेचे सॅम्पल घेऊन त्या सॅम्पल बॉक्समध्ये टाकतो आणि ते स्कॅनरमध्ये आपण टाकून त्याप्रमाणे आपण चेक करतो. त्याच्यावरून आपल्याला सगळं कळतं. आता माझ्याकडे बाहेरूनही, बाहेरच्या देशातूनही सॅम्पल्स येतात, कारण व्यक्ती येऊ शकत नाही तेव्हा आम्ही स्कॅनरवरती चेक करतो. एखादा ICU मध्ये आहे मग त्याचे आपण लाळेचे सॅम्पल्स थ्रू चेक करतो. कारण प्रेझेंट जर व्यक्ती असेल तर अतिउत्तम. मग त्याच्या DNA सॅम्पलवरून आपण त्याचा ऑरा मेजर करू शकतो की या व्यक्तीचा ऑरा किती डिस्टन्स आहे, तो ऑरा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. या सगळ्या मल्टिपल गोष्टी आपण या DNA वरून चेक करू शकतो.
ओके. आणि त्याला कुठल्याही जन्मतारीख जन्मवेळेची गरज नाही? ऍब्सोल्युटली नाही. आम्ही एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारतो, कारण आम्हाला हे बघायचंय, आमच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही बर्थ डेट द्या, बर्थ टाइम द्या, कारण आम्हाला हेही नोटीस करायचंय की ही जी तुम्ही बर्थ डेट दिलेली आहे की हा सुद्धा डे तुमच्याशी काहीतरी रिलेट करतो दॅट नंबर. जेव्हा आमच्याकडे क्लायंट येतो ना, तेव्हा आम्ही क्लायंटलाच फॉर्म भरायला सांगतो. त्याच्यामागे रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा मी ग्रॅफोलॉजिस्ट आहे, मी सिग्नेचर अनालिसिस्ट आहे, मी ड्रॉइंग अनालिसिस करते, रिस्टवॉच अनालिसिस करते, मी मल्टिपल गोष्टींनी लोकांचे सगळ्या काही एनर्जीज चेक करते. पॉलीमॅथ आहात. येस. सो मी जेव्हा हे बघते तेव्हा मी बघते फॉर्ममध्ये त्यांचे रायटिंग स्टाईल कसे आहे, त्यांचे पर सेंटेन्स किंवा वर्ड्स त्यांनी कसे लिहिले, सेंटेन्समध्ये गॅपिंग किती आहे, किती कट्स, किती शार्प्स आहेत, किती डॉट्स देत आहेत, कसं काही करतायत. सो त्याच्यावरून त्यांचं आम्हाला कुंडली तिथेच कळायला सुरुवात होते. त्याच्यानंतर येतो त्यांचं जन्म डेट. त्याच्यावरून कळतं की या व्यक्तीला या ग्रहांचं किंवा या डेटचं काहीतरी इम्पॅक्ट आहे. मग आपण बर्थ टाईम बघतो. बर्थ टाईम कोणाला माहिती असतो, कोणाला माहिती नसतो. तो जर असेल तर आपण त्याच्यावरूनही रिलेट करतो की येस हा नंबर ॲक्टिवेट आहे, म्हणजे ही ग्रहाची एनर्जी ह्यांना ॲक्टिवेट आहे. देन वी कम्स विथ द मोबाईल नंबर. मोबाईल नंबरचे जे पेअरिंग असतं आपण मोबाईल नंबरही फिक्स करून देतो. आता काय झालं आहे, मोबाईल हा मिनी बॉम्ब आपण कंटिन्यू कॅरी करतो, त्याच्याशिवाय आपलं पानही हलत नाही. मग या केसमध्ये आपल्याला तो अति गरजेचा झाला आहे. आता असं म्हणेल की एक वेळ बाकी जेवण नसेल तरी चालेल पण फोन हवा. सो मोबाईल जेव्हा आपण एखाद्याला, मी तुला विचारलं की मला तुझा नंबर सांग, तर तू पटकन सांगून मोकळा होतो माझा हा नंबर. आपण ती एनर्जी त्यावेळेला ॲक्टिवेट करतो, त्या नंबर्सची पॉवर. मग तुझा जर मोबाईल नंबर असेल आणि तो त्या नंबरची एनर्जी तुला निगेटिव्ह असेल, टेक फॉर एक्झाम्पल 85, बरोबर आहे. 8 म्हणजे शनी आणि 5 म्हणजे बुध, राईट. हे सावत्र भाऊ आहेत. ओके. सो आता हे सावत्र भाऊ जेव्हा तुझ्या नंबरमध्ये येणार तेव्हा तुझ्या प्लॅनेटनुसार किंवा तुझ्या एनर्जी फील्डनुसार हे नंबर तुला सुटेबल आहेत का. जर हे नंबरची एनर्जी तुला अँटी असेल तर तुझ्या फोनमध्ये हे नंबर नको. पण जर तू हे नंबर कॅरी केलेस, बरोबर आहे, लाईक आपण म्हणतो की बाहेर जाताना बाहेरच्या कंट्रीजमध्ये ड्रग्ज किंवा आपल्या इकडे कॅरी करण्याचं गुन्हा, बरोबर आहे. सो ड्रग्जला गुन्हा ठेवलेले, पण जे अँटी नंबर्स आहेत त्यांना तुम्ही अगदी खुलेआम घेऊन फिरताय, कारण अज्ञान आहे, अज्ञानात सुख आहे. येस. सो म्हणून आपण जेव्हा हे नंबर सुद्धा लोकांचे सांगतो की तुम्हाला हा नंबर सूट करतो, रँडमली नाही सांगत, आपण त्या व्यक्तीचे एनर्जीज चेक करतो नंबर्सची आणि मग सांगतो की नाही तुम्हाला हे पेअर सूट करणार. मी असं रँडमली कोणाला कुठल्याच रेमेडीज देत नाही की बाबा तुम्ही हे घ्या. जे काही आता सध्या इन्स्टावर रील्स चालू आहेत सगळ्या काही, अजिबात नाही. जे युनिव्हर्सल रेमेडीज आहेत मी त्या फक्त युनिव्हर्सल रेमेडीज देते. टेक फॉर एक्झाम्पल, बाबा असं असं आहे तर तुम्ही हे स्प्रे करा, किंवा तुम्ही बाहेरून आतमध्ये घरात येताय पाय धुवून या, बाहेर जाताना तुम्ही ही काळजी घ्या. जे सगळे करू शकतात ते. मी जर एखादी गोष्ट सांगितली आणि ती तुला सूट करत नसेल देन व्हॉट. पण लोक ब्लाइंडली जे इन्स्टावर आणि हे करतायत ते फॉलो करतायत, त्याचं आपल्याला सुटेबिलिटीज बघत नाहीये. आपण 10 ठिकाणचे वडे आणले किंवा एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला जर तिथलं तेलच सूट करत नाही म्हणजे माझी तब्येत खराब होणार. बरोबर. वडा तर वडा आहे, तो तशाच रेसिपीने बनलेला आहे, तो काही वेगळा बनला नाही, पण तेल माध्यम काही यूज केलंय. मग आपल्याला सुद्धा जेव्हा एखादी आपल्याला नंबर दिला जातो आपण रँडमली घेतो, आणि हे VIP नंबर तर मोस्ट डेंजरस नंबर्स आहेत. ओके. कारण त्याच्यामध्ये 100 वगैरे, अरे 100 पोलिसचा नंबर, पण दॅट इज ती एनर्जी सूट होत नाही. आणि 0 काय करतं, 0 जर अगोदर आलं ना किंवा 2 0 आले, आम्ही मोबाईल नंबर्स हे पेअरमध्ये घेतो, बरोबर आहे. आता पेअरिंगमध्ये घेतलं तर 5 पेअर आले, बिकॉज आपल्याकडे मोबाईल नंबर हा 10 याचा आहे, डिजिटचा. मग या 10 डिजिटमध्ये पहिले 4 डिजिट आपण धरतो की सबस्क्रायबरचे, बिकॉज जिओ आहे, एअरटेल आहे, कंपनीचे. मग त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन नसतं, पण तरी पण जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला तोही ऑप्शन मिळून जातो. मग आम्ही तुम्हाला 5 ते 6 पेअर देतो की ही नाही तर ही घ्या. मग अतिउत्तम पेअर कुठली, टेक फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठे दान करायचं आहे तर तुम्ही काय नॉर्मली करता, 11 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, 11,501 असा एक फिगर बनवलेली आहे. येस, इट्स अ गुड थिंग. पण ती व्हायब्रेशन जर ती एनर्जी तुम्हाला सुटेबल नसेल तर मग ज्या नंबरचं तुम्हाला एकतर चांगलं काम करताना ज्या नंबरची तुम्हाला 100% सुटेबिलिटी आहे तुम्ही तो नंबर यूज करा.
ओके, तो अजून तुम्ही एनहान्स करताय, तुम्ही ती पॉवर वाढवताय, राईट. दुसरी गोष्ट, जिथे कमी आहे तिथे तो नंबर काम केला पाहिजे. मग ज्या नंबरची कमतरता आहे, म्हणजे ताटात जर काही कमी झालं तर ते घेणं गरजेचं आहे, बरोबर, त्या नंबरची एनर्जी. कारण आपले 9 जे हे आहेत, ग्रह आहेत, त्यांना पळवणं गरजेचं आहे आणि तेच तर आपल्याला पळवतायत, आपण कठपुतली आहोत. मग या केसमध्ये आपण सांगतो की तुम्ही एखादं दान करता तेव्हा या नंबरची एनर्जी ऍक्टिव्हेट करा जी नाहीये ती ना. मला समजा 2 नंबरची आहे तर मी 11 रुपयाचं करीन, किंवा मला जर 4 नंबरचं असेल तर मी त्याप्रमाणे 13 रुपये देईन ना. मग असं करून आपण ती एनर्जी ऍक्टिव्हेट करतो. आपल्याला नॉर्मली हॉटेलमध्ये सुद्धा टिप ठेवतो आपण, 50 रुपये, 100 रुपये किंवा जे काही सुट्टे असतील ते ठेवून देतो. नाही, बघा तुम्ही ओके काय केलं पाहिजे ते. ओके. आणि समजा तुम्ही सॅम्पल टेस्ट केलं, बरोबर, आणि त्याच्यानंतर मग जे काही प्रेडिक्शन्स तुम्ही सांगतात त्याच्यामध्ये किती % ॲक्युरसी असते? सॅम्पल आपण जेव्हा चेक करतो आणि सांगतो तर स्कॅनर आपल्याला टेल्स एकतर हो किंवा नाही, ती एनर्जी आहे किंवा नाही. एनर्जी आहे तर ती किती % आहे, आणि मग आपण त्या रिलेटेड क्वेश्चन विचारतो. टेक फॉर एक्झाम्पल, एखादा माझ्याकडे आलेला आहे आणि त्याला सनचीच पॉवर नाही, सूर्याची पॉवर नाहीये. मग सूर्याची पॉवर नाहीये म्हणजे त्याचा एक अंक कुठेतरी प्रॉब्लेम मिसिंग आहे, किंवा त्याला त्या 1 नंबरची हे नाहीये. मग आपण त्याच्या लाईफमध्ये आपण जातो की हो, कारण 1 नंबर हा कारक आहे राजा. राजा म्हणजे काय काय आहे, सरकारी नोकरी किंवा तुमची नोकरी. येस, लिडरशिप. म्हणजे तुम्हाला स्टेबल राहण्यासाठी तुम्हाला कुठला नंबर हवा, तर 1 नंबरची पॉवर हवी, तर तुमच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी येईल. ज्या देशाला कारभार करणारा राजाच नाही तर त्या देशाचं काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे. मग आपल्या घरात सुद्धा करता नाही तर तुम्हाला माहिती की काय सिच्युएशन होते. मग त्यावेळेला राणीला तो पॉवर घ्यावी लागते. मग ती राजा आणि राणी दोघांचंही काम करते. म्हणजे आपण म्हणायचं झालं तर कोणाच्या घरी वडिलांचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर जो पॉवर असतो तो वडील. येस. सो आई आणि वडील दोघांचंही काम करते. मग या सिनारिओमध्ये आपला जेव्हा एखादा नोकरीचा कारक खराब होतो म्हणजे राजा, मग तो सरकारी रिलेटेड काम आहे, तुमची नोकरी आहे, तुमचं स्टेबिलिटी आहे. सो याच्यामध्ये जेव्हा खराब होतो तेव्हा आपण त्या समोरच्या व्यक्तीला विचारत जातो आणि आपल्याला ते त्याचे एक्झाम्पल्स द्यायला लागतात. आता एनर्जी फील्ड ही अशी नाही की तूप खाऊन लगेचच रूप येईल. सो एनर्जी डेव्हलप व्हायला वेळ लागते. मग आपण त्या एनर्जीनुसार पहिले समजा सूर्याचं जर काही असेल तर आपण त्यांना सांगतो की तुम्ही मंत्र चॅन्टिंग करा. आता मंत्र चॅन्टिंग करत असताना सुद्धा स्कॅनर समोर धरून ती चॅन्टिंग केली जाते. जर मंत्र सूट नाही करत आहे तर आपण मंत्राची रेमेडी देत नाही. मग त्याच्यानंतर आपण येतो दानावर. दॅट इज कमीत कमी यातून आपण सुरुवात करतो की खर्च तुमचा कुठे आपण कमी करू. असं नाहीये. लोकांना भरपूर असं वाटतं की हे पॉडकास्ट करणारे भरपूर फीस चार्ज करतात, भरपूर खर्च देतात. पण आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो की जेवढा बेअर मिनिमम तुम्हाला खर्च म्हणजे एखादी वस्तू देता येईल. अदरवाईज तुम्ही नॉर्मल ज्योतिषाकडे गेला तर तो काय सांगेल तुम्हाला, तुमचं वजन किती, तुमचं वय किती, एवढ्या रत्तीचा तुम्ही माणिक घाला. माणिक एक्सपेन्सिव्ह आहे. मग तुम्हाला सांगितलं तर आहे तुमचं स्टेबिलिटी आणायची तर एखादा माणूस कर्ज काढून किंवा अजून काहीतरी सेव्हिंग्स हे करून तो या सगळ्या गोष्टींना हे करतो. मग आम्ही काय सांगतो, मंत्र बोला. मंत्राने नाही होते सूर्याला जल द्या, जलनी नाही होते दान करा, दानाने नाही होते स्नान करा, स्नानाने नाही होते यंत्र ठेवा, यंत्राने नाही होते मग तुम्ही गळ्यात लॉकेट घाला, मग नाही तर त्याचे क्रिस्टल्स घाला. सी आम्ही हळूहळू ते वाढवतो. मग सूर्याला कुठली एनर्जी हवी आहे ती आपल्याला स्कॅनर मार्फत कळते आणि मग आपण सांगतो की येस, एखादी एनर्जी दिल्यानंतर मग आपण सांगतो हां ही एनर्जी तुम्हाला सूट करते, मग तुम्ही हे करा. जर सूर्याचं दान आलं तर तुम्हाला सूर्याचं दान करायचं आहे. गाईला जाऊन तुम्हाला गुळ आणि गहू द्यायचे आहेत रविवारच्या दिवशी. म्हणजे अशा सिम्पल रेमेडीजने आपण एखाद्याचे सगळे प्लॅनेटच्या पोझिशन्स अगदी व्यवस्थित. याच्यातूनही असं पण झालेलं आहे बऱ्याचशा क्लायंट्सचं की त्यांना ह्या सगळ्या रेमेडीज नाही येऊन शेवटी त्यांना क्रिस्टल्स येतात. पण आम्ही क्रिस्टल्सवरून सुद्धा, कारण क्रिस्टल्स तुटूही शकतात, ब्रेसलेट हातातले तुटतात. मग या केसमध्ये आम्ही त्यांना काही अरोमा ऑइल्स आहेत ते सांगतो. आम्ही मल्टिपल वेनी काम करतो. आम्ही एका यांनी काम नाही करत की हे चेक केलं ते चेक केलं. नाही.
असं नाही आहे. आणि हेच घ्या तुम्ही, माणिकच घेतला पाहिजे, आमच्याकडूनच घ्या, असं काहीच नसतं. आपण कुठल्याच क्लायंटला कुठलीच बंधनं देत नाही की तुम्ही आलेल्या रेमेडीज या तुम्ही आमच्याकडून घेऊन जा किंवा तुम्हाला कंपल्सरी आहे. तुमच्या विश्वर आहे. आम्ही तुम्हाला 2-3 तास देतो, काही क्लायंट्सना तर 5-5 तास आम्ही दिलेले आहेत. आणि मग तुमच्यावर आहे की तुम्हाला पटलं तर न्या, नाही तर नेऊ नका. आता हे तर झालं समजा एनर्जीच्या बाबतीमध्ये, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित सांगितल्या. पण मग जसं वास्तू येतो की वास्तूचाही आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट होतो, तर तो कशा पद्धतीने होतो आणि ते कशा वेने आपण त्याला बेटर करू शकतो आणखी? वास्तूच तर मुख्य आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या घरात पूर्वी गुहेमध्ये राहायचे, त्याच्यानंतर त्यांना कळलं की नाही इथे आपल्याला हवा पाण्यापासून तर वाचतोय पण हवा येत नाही आहे, सूर्यप्रकाश मिळत नाहीत. मग हळूहळू बाहेर आले. मग त्यांनी बघायला सुरुवात केली. पाचोळ्यांनी त्यांनी झोपड्या बांधणं सुरू केलं. पण आता या सगळ्यातून आपण बाहेर गेलो आणि आपण अगदी लॅविश घरं आणि सुंदर मस्त उंच उंच बिल्डिंगी, अगदी स्काय स्क्रॅपर्स बिल्डिंग्समध्ये राहतोय. पण तिथे बघायचं झालं तर अगेन तिथेही एनर्जी फील्ड आली. आम्ही जेव्हा वास्तू चेक करतो तेव्हा आम्ही एनर्जीवरती चेक करतो. कारण 4 भिंती या प्रत्येकाच्या घराला आहेत. मग अगदी पत्र्याची घरं असली तरी त्यांना 4 पत्रे तर उभेच करावे लागतात. एक क्वेश्चन आहे की समजा एखादा क्लायंट जर तुमच्याकडे आला की मला ही प्रॉब्लेम आहे, बरोबर, मग सगळ्यात आधी तुम्ही ऑरा स्कॅनिंग करतात की वास्तू करतात? नाही, सगळ्यात पहिले मी ऑरा स्कॅनिंग करते. कारण त्या व्यक्तीच्या एनर्जी चांगल्या असणं गरजेचं आहे. जर मी एखादा परफ्यूम किंवा फ्रेग्रन्स लावला आहे तर मी जिथे जिथे जाणार तिथे तिथे तो फ्रेग्रन्स पसरणार. पण जर मी घरालाच सोन्याच्या भिंती म्हणजे सोन्याचा वर्ख लावून भिंती हे केल्या तर ते घर तिकडेच आहे पण मी दुसरीकडे फिरते, तर कोणाला काही माहीतच नाही आहे की बाबा माझं घर कसं आहे का, ते एकदम एनर्जी त्याची चांगली आहे. येस, अननोइंगली ती वास्तू तुम्हाला एनर्जी देत असते. पण फिजिकल फॉर्ममध्ये तुम्ही ती वास्तू कॅरी करताय, ती एनर्जी तुमच्याबरोबर कॅरी करताय. मग तुम्हाला पहिले तुमची एनर्जी फिक्स करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही तुमची एनर्जी वास्तूला देताय, वास्तूची एनर्जी तुम्हाला देतोय. देवाणघेवाण दोन्हीकडे चाललेली आहे. फक्त एकच देऊन चालणार नाही आहे ना. म्हणजे काही लोक म्हणतात मॅडम आता तुम्ही आमचं केलं म्हणजे आता आमचं सगळं ठीक झालं का? नाही, कुठलंच काही असं हे नाही आहे, अमर नाही आहे, बरोबर आहे ना. तर तुम्ही पण करा, तुमच्या घराच्या पण एनर्जीज करा. कारण तुम्ही ज्या घरात राहताय ते घरसुद्धा तुम्हाला तेवढ्याच प्रकारची एनर्जी देत आहे. आपण दाखवतो की तुमची कंपॅटिबिलिटी त्या घराबद्दल किती झालेली आहे, पण आपण वास्तू केलेली नसते. आम्ही जेव्हा एखाद्याचं ऑरा चेक करतो तेव्हा आम्ही पाणी मागवतो त्या घरातलं. कारण पाणी याच्यासाठी मागवतो की त्या घरामध्ये ज्या काही एनर्जीज आहेत त्या पाण्यावर आलेल्या आहेत, प्रत्येक वस्तूवर येतात. मग जर पाण्यावर आल्या तर आपल्यावर पण आल्या. ती वस्तू आपल्यालाही अननोइंगली त्याच्या एनर्जीज देते. मग अशा केसमध्ये मी तुमच्या एनर्जी फिक्स केल्या, व्हॉट अबाउट वास्तू? लोकांना हे कळतच नाही आहे. लोकांना असं वाटतं आहे आम्हाला केलं म्हणजे सगळं झालं. नाही, तुम्ही ज्या घरात राहताय त्याची वास्तू किंवा त्याच्या एनर्जी चेक करणं हे तेवढंच गरजेचं आहे. मग या एनर्जीज आपण कशा प्रकारे चेक करतो तर येस, सो त्याचेसुद्धा मल्टिपल वेज आहेत. सगळ्यात पहिले तुमची एनर्जी चेक करताना जेव्हा तुमचं पाणी आमच्याकडे येतं ना तेव्हा आम्ही त्या पाण्याच्या एनर्जीजवरून फाइंड आउट करतो की घरातल्या एनर्जीज चांगल्या आहेत का. त्याच्यानंतर आम्ही त्या घराच्या त्या पाण्यावरून ती परमिशन घेतो त्या वास्तूची की ही वास्तू आम्ही ट्रीट करावी का नाही करावी. कारण आम्हाला असेही वाईट अनुभव आले की आम्ही एखादी वास्तू करायला गेलो आहे आणि नंतर आम्हाला तिथे भरपूर त्या वास्तूचे बॅड इम्पॅक्ट्स आलेले आहेत. आमच्या हेल्थवरती भरपूर गोष्टीने वेगवेगळ्या प्रकाराने आम्हाला त्याचं सामोरं जावं लागलं त्या गोष्टींना. तेव्हापासून आम्ही ठरवलं की नाही, पाण्याला परमिशन, त्या वास्तूची परमिशन घेतल्याशिवाय त्या घरामध्ये एंटर करायचं नाही. काही घरांमध्ये डिफरंट एंटिटीज असतात, काही घरांमध्ये काहीतरी निगेटिव्ह एनर्जीज असतात, काही घरांमध्ये सुसाईड झालेलं आहे, काही घरांमध्ये मर्डर्स झालेले आहेत. त्यांच्या तशा तिथे काही एनर्जीज आपल्याला आढळून येतात पाण्यामध्ये. मग अशा केसमध्ये आम्हाला ती वास्तू का परमिशन देईल? कारण जर आम्ही तिथे गेलो तर आम्ही ती वास्तूमधली ती एनर्जी चेक करता. समजा पाणी जसं स्कॅनर मार्फत आपण तुमच्या एनर्जी चेक करतो तसं पाण्याच्याही एनर्जीज आपण चेक करतो. आणि देन विथ पॉझिटिव्ह सॅम्पल्स वी चेक की आम्ही तर येत नाही आहोत पण तुमचे जे ओनर आहेत ते ओनर आम्हाला बोलवत आहेत, तर आम्ही तुमचं घर ट्रीट करायला यायचं का? तर एखादी एनर्जी असते, ती एखादी वास्तू असते, ती अगदी इमिजिएटली आम्हाला परमिशन देते, पण एखादी वास्तू आम्हाला परमिशन देत नाही.
देन अदर वेनी आम्ही विचारतो की ठीक आहे, आम्ही तुमच्या घरी येत नाही आहोत चेक करायला, पण काय आम्हाला तुमच्या प्लॅनवरती काम करायची सुद्धा परमिशन आहे का. देन मग जर प्लॅनची परमिशन असेल तर आम्ही प्लॅनवरून तुम्हाला गाईड करतो. मग अगदी व्हिडिओ कॉलिंग वरून आम्ही जसं आपण ऑनलाईन करतो तसं ऑनलाईन इथे बसून आम्ही तुम्हाला सांगू शकतो की येस या इथे तुम्ही हे करू शकता. कदाचित या गोष्टीवरती भरपूर जण आक्षेप पण घेतील की ऑनलाईन वास्तू कशी होऊ शकते, पण आमची थिअरीज टोटली वेगळी आहे. कारण जेव्हा मला परमिशनच नाही त्या घरामध्ये जायची, तेव्हा मी इथे बसून माझ्या हातात तुमचा प्लॅन आहे, तुमच्या सगळ्यांच्या एनर्जीज मी फिक्स केलेल्या आहेत आणि मग मी इथे बसून तुम्हाला प्रॉपर गाईड करू शकते की तुम्हाला कसं करायचं आहे. मग याच्यावरून तो व्यक्ती करतो आणि आम्ही त्यांना तसे रिझल्ट देतो. आणि मग 6 महिने वास्तू लगेच रिझल्ट्स देत नाही. जसं तलावामध्ये संथ पाणी आणि तुम्ही एखादा दगड टाकलात तर त्याच्यामध्ये तरंग तयार झाले. मग हे लगेचच थांबत नाही, त्याला वेळ लागतो. सो आपण केलेल्या वास्तूच्या ज्या काही रेमेडीज आहेत त्यासुद्धा व्हायला जवळजवळ 6 महिने, 8 महिने, 10 महिने ती वास्तू त्या एनर्जीजना कसं वेलकम करते आहे, ती कशी झेलती आहे किंवा ती कशी ॲब्झॉर्ब करते याच्यावरती डिपेंड करतं. प्लस तुमच्या एनर्जीज, म्हणजे आपण तुमच्या एनर्जीज पॉझिटिव्ह प्लस वास्तूच्या एनर्जी पॉझिटिव्ह केल्यावरती सोने पे सुहागा आपण म्हणता येईल की असा खूप छान त्याचा रिझल्ट सगळ्यांना मिळतो. पण मग जर समजा एखाद्या जागेत जसं तुम्ही सांगितलं की निगेटिव्ह एनर्जी असेल, काही स्पिरिट असेल, तर मग तशा वेळेस तुम्ही कसं त्यातून बाहेर काढता सांगा. तशा वेळेस तर एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या जीवांवरती बेतण्याचे कधी प्रसंगही आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही काळजी घेतो. मग आम्ही त्यांना सांगतो, आम्ही काही ट्रीटमेंट्स त्यांना देतो. घराचा ऑरा क्लेन्स करा, घरामध्ये लादी पुसायच्या पद्धती सांगतो. नॉर्मली आता सगळीकडे जे इन्स्टावर चाललं आहे की खडे मीठ टाका आणि लादी पुसा, कापूर टाका आणि लादी पुसा, आणि अजून बऱ्याचशा लोक गोष्टी करतात. पण तुमच्या घरासाठी आणि तुमच्या एनर्जी वाईज त्या घरासाठी कशाची गरज आहे, काय केल्याने तुमचं होतं आहे. लोक धूपही करतात, धूप करायची पद्धतही लोकांची वेगळी आहे. सो आम्ही त्यांना प्रॉपर पद्धती पण दाखवतो की या एनर्जीज अशा असतात किंवा ही एनर्जी तुमच्या या स्पॉटला आहे, तुम्ही नोटीस करा. मग असे आम्ही त्यांना मल्टिपल पहिले त्यांना एक बेसिक प्रथमोपचार पद्धत देतो की पहिले तुम्ही ही करा, त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी या, आणि मग आपण परत त्या घराचं पाणी चेक करतो की नाव त्या घरातल्या एनर्जीज निवडल्या आहेत. जसं तुरटी आपण पाण्यात फिरवतो, थोडा वेळ थांबावाच लागतो ना तो कचरा खालपर्यंत बसायला, तसंच आम्ही बघतो की तिथल्या एनर्जीज गेलेल्या आहेत का त्या थोड्या शांत झालेल्या आहेत. वास्तू बदला, म्हणजे अगदी फायनली गळ्यापर्यंत आल्यानंतर मग आम्हाला सांगावं लागतं की नाही, मग तुम्ही ती वास्तू सोडा, आयदर मग तुम्ही भाड्याच्या घरात जा किंवा ती भाड्यानेही देऊ नका. आम्ही असाही सल्ला देतो, कारण जर तुम्ही ती भाड्याने दिलीत तर बिचारा दुसरा कोण येणारा असेल तो त्याच्यामध्ये अडकेल आणि मग आपण त्रासात आहोत, मग दुसऱ्याला आपण त्रासात का द्या. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही ती हे करा आणि कोणतरी असा तज्ज्ञ शोधा जो खरंच त्यांनी तपश्चर्या करून त्यांनी ती सिद्धी प्राप्त केलेली आहे. आहेत असे ढोंगी पण आहेत आणि हे पण आहे, मग त्यांना आम्ही सांगतो शोधा. आमच्याकडे कोणी कॉन्टॅक्ट्स नसतात, त्याच्यामुळे आम्ही काही असं कोणाचा रेफरन्स देत नाही. नाहीतर लोकांना असंही वाटतं की हे सांगतात आणि मग त्यांचे कट असतात, मग तिथे त्यांचे शेअर असतो. असं काहीच नाही, आम्ही क्लिअर कट सांगतो की आमच्याच्यानी हे होणार नाही, तुम्ही दुसरं कोणतरी. पण मग इथं मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. समजा की जी नॉर्मल वास्तू असते, म्हणजे एखादा बंगलो असेल काय, आणि आजकाल सगळे लोक फ्लॅट्समध्ये राहतात, बरोबर. तर काही लोकांचं असं म्हणणं असतं की जे फ्लॅट्स असतात, समजा आपण आता 11व्या मजल्यावर, बरोबर, मग इथं वास्तू कामच करणार नाही कारण इथं अर्थ एलिमेंटच नाही, याच्या म्हणजे गॅप आहेत ना, म्हणजे याच्या खाली जो फ्लॅट आहे त्याची वेगळी वास्तू आहे, मग हे इथं फ्लॅटमध्ये वास्तू काम करते का? वास्तू कशी वेगळी झाली? जर आपण एखादं बिल्डिंग पकडली, 12 मजल्याची बिल्डिंग आहे, बरोबर आहे, आपण 11व्या मजल्यावर आहोत, पण या ज्या बिल्डरनी जेव्हा प्लॅन केला, एखाद्या आर्किटेक्टनी प्लॅन केला, तर तो प्लॅन करताना त्यांनी सगळ्या डायरेक्शन्स, हॉल दिलं, किचन दिलं, टॉयलेट दिलं, सगळं दिलं, तर तो जे खालपासून जो लेआउट आलेला आहे तो सगळ्यांचा सेम आहे, बरोबर आहे. आता सगळेजण तिथे राहत आहेत, पण त्यांचे कार्मिक म्हणा, त्यांचे प्लॅनेटरी पोझिशन्स म्हणा, त्यांचे एलिमेंट्स म्हणा, या सगळ्या गोष्टींनी त्यांना त्याचे मल्टिपल इफेक्ट्स येतात. कलर थिअरी पण त्याच्यावरती मॅटर करते, कारण आपण कलर थिअरीने सुद्धा ती वास्तू ट्रीट करू शकतो. आता तू म्हणालास की पृथ्वीतत्व नाही, पण पृथ्वीतत्व आपण डेव्हलप करू शकतो. आणि पृथ्वीतत्व का नाही? आपण तर जमिनीवर आहोत, आपण हवेत तरंगत नाही आहोत, आपण स्पेसमध्ये नाही आहोत, राईट. आपल्याच खाली पृथ्वी आहे, ती आपण एक आजकाल ते गेम्स आलेले आहेत ना, काय म्हणतात,
काहीतरी नाही व्हर्च्युअल. सो व्हर्च्युअल रियालिटीमध्ये तुम्ही काहीतरी हे करताय, पण आपल्याकडे व्हर्च्युअल रियालिटी नाही, प्रेझेंट आहे आपल्याकडे जमीन आहे. मग या जमिनीमध्ये जर आपण उभं राहतोय सगळं काही, तर अर्थ एलिमेंट आपली आलीच. म्हणजे 11व्या मजल्यावर 12व्या मजल्यावर जरी आपण असलो तरी अर्थ कनेक्टेड आहे. वी आर कनेक्टेड टू अर्थ. आणि अर्थ आपली तर ऊर्जा देते, तीच तर जिओपॅथिक स्ट्रेस आहे. जेव्हा वास्तू आम्ही ट्रीट करतो तेव्हा आम्ही जमिनी खालून जे रेडिएशन्स येतात त्या रेडिएशन्सना पण ट्रीट करतो. मग ते तू कितीही मजल्यावर जा, चक्रीवादळ येते खालून फिरताना कसं दिसतं असं, आणि वर जाऊन मोठं होतं. मग म्हणजे खाली जेवढी स्ट्रेंथ आहे त्याची तेवढीच वरती पण आहे असंही म्हणू, किंवा वरती जास्तही आहे आपण असंही म्हणू. मग असं कसं म्हणू शकतो की 11व्या मजल्यावर मला आहेत ना, माझ्याकडे असंही क्लायंट आलेले, आम्ही तर एवढ्या मजल्यावर राहतो, आम्हाला जमिनीखालचा स्ट्रेस येणार पण नाही. त्यांच्या डोक्यामध्ये असं आहे की मी आता जमिनीपासून लांब आहे म्हणून येणार नाही, पण एनर्जी आपण सांगू शकत नाही. मग तुम्ही स्पेसशी कनेक्टेड आहे म्हणजे काय, तुम्ही हवेतच आहात का? तर असं होत नाही. आपण सगळ्या एलिमेंट्स तिथे चेक करतो. आपण कलर थिअरी अप्लाय करतो की जर तुमच्या घरामध्ये या एलिमेंटचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ते करा. आता आपण, जसा तुझा प्रश्न होता की आपण एकाच फ्लॅटमध्ये लेआउट आहे, मग प्रत्येकाचंच लाईफ तसं पाहिजे, प्रत्येकाला फायनान्शियल हे पाहिजे, क्रंच हवा, बरोबर आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम हवे. कारण काही घरांमध्ये आम्ही बघितलेलं आहे की आम्ही अशाही बिल्डिंग्स बघितलेल्या आहेत की तिथे प्रत्येक फ्लोअरवरती त्या कॉर्नरच्या फ्लॅट्समध्ये सगळ्यांना रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत. कोण बायको सोडून गेलेली आहे, किंवा मल्टिपल कोणाचे अफेअर्स आहेत, किंवा कोणाचे डिवोर्स झालेले आहेत, किंवा त्या घरातली ती बाई गेली. मग असं का झालं? वास्तूने जे काही द्यायचं ते दिलं, पण एखाद्याचं बाई सोडून गेली, एखाद्याची बाईच वारली, एखाद्याचं वेगळ्या. मग तुम्ही सुद्धा कार्मिक जे डेव्हलप करताय तुमच्या भोवतीवालं आहे ते सुद्धा तुम्हाला इम्पॅक्ट करतं ना. आज तू तुझ्या घरात वेगळं जेवलास, खालचा नॉनव्हेज जर खात असेल तर त्याला ते तसं पचेल, तू व्हेज खातोयस तर तुला ते तसं पचेल. सो आपण त्या वास्तूमध्ये काय करतोय ते इम्पॉर्टंट आहे. सो ती एनर्जी तिथे तशी फ्लो होते. तू होम हवन करत राहा तर तुझ्या घराची वास्तू पवित्र आणि त्या मंत्रांनी शुद्ध होईल. पण खालच्याकडे जर दारूच्या बाटल्याच उघडत असतील आणि सट्टा बाजार होत असेल तर त्याच्याकडे तशा एनर्जीज डेव्हलप झाल्या असतील. तू छान पांढरा शुभ्र रंग दिला आहेस, पॉझिटिव्ह फील होते, आणि खालच्याने काळा रंग मारला आहे भिंतींना, मग त्याच्याकडे तशाच एनर्जी डेव्हलप होणार. आपण एनर्जी डेव्हलप करतो. अगेन मला हे सांगायचं आहे की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपण जसं घडवतोय आपल्या अवतीभोवती तसं सगळं घडतं आहे. सो तुम्हाला अवेअरनेस देणं हा मुख्य उद्देश आहे या पॉडकास्टमार्फत, सगळ्या पॉडकास्टमार्फत, की तुम्ही डोळे उघडा आणि तुम्ही बघा की तुम्ही काय चालवलं आहे तुमच्या लाईफमध्ये. आणि त्यांना जेव्हा हे कळत नाही ना तेव्हा ते सगळीकडे असं पळायला सुरुवात होतात आणि शोधतात, या ज्योतिषाकडे जा, इथे जा, तिथे जा. देव तुम्हाला सिग्नल्स देत असतो, पण तुम्हाला ते कळत नाही. आणि कळत नाही म्हणून तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागते, तुम्हाला कोणाचा तरी खांदा लागतो बंदूक झाडायला. आणि मग आम्ही तेवढंही करतो, आम्ही खांदाही देतो, पण बंदूक झाडायची सिस्टमच वेगळी असते, पद्धतच वेगळी असते. आणि मग म्हणतात की मॅडम रिझल्ट येत नाही. तुम्हाला सांगितलं मंत्र जाप करा, तो मंत्र सिद्ध करायला तुम्हाला एवढा लाख जप करायचा आहे. एखादा व्यक्ती मला फोन करून सांगतो, मॅडम तुम्ही सांगितलेलं सगळं करतोय पण मला काही फायदाच होत नाही आहे का? मग मला विचारायला लागतं, त्यांचे पेपर्स काढावे लागतात, का होत नाही बाबा? हो, मी 21 वेळा बोलतोय की. 1,00,000 वेळा बोलणं आणि 21 वेळा बोलणं, तर 21ला आपण जर कॅल्क्युलेट केलं, 1,80,000 वेळा आपण म्हणतो एखादा हा मंत्र तुझा 1,80,000 वेळा तुला बोलायचा आहे. सो त्याला जर तू 5-6 महिने नाही, जर 1,80,000 वेळा बोलायचं आहे तर त्याला 23 वर्ष लागतील, जर तो 21 वेळा म्हणतोय तर. मग 23 वर्षानंतर तुला बाबा रे त्याचे रिझल्ट मिळणार आहे. आज तू शेतात म्हणशील की मी गहू पेरला आहे, मॅडम मला भाकरी पाहिजे, कशी मिळेल? तुला त्याच्यावरती मेहनत द्यावी लागेल, वेळ द्यावा लागेल. तू फक्त तिथे गव्हाचं बीज पिरून मोकळा झालास तर ते होणार नाही आहे. आम्ही देतो, आम्ही एक मीडिएटर आहोत, आम्ही गॉड नाही आहोत. आम्ही फक्त तुम्हाला त्याच्यातून तुमच्या एनर्जीचं स्केलिंग सांगतो की अशी इथे प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे करा, याने तुम्हाला फायदा होईल. पण लोकांचं सिस्टमच वेगळी आहे. वेळ मिळाला नाही, केलं नाही, आज राहून गेलं, उद्या नाही. मग जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं ना, येस, काही किती केलं तरी शेवटी तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. पण इथं आता जसं तुम्ही कार्मिक हा शब्द वापरला होता,
याच्याबद्दल पण मला थोडंसं विचारायचं की त्याचा म्हणजे आता मागच्या जन्माचा आपल्या एनर्जीवरती इम्पॅक्ट कसा होतो आणि यातून बाहेर कसं पडायचं समजा, किंवा ती एनर्जी क्लिअर कशी करायची. कार्मिक हा तर मेजर आहे. या लाईफचं पर्पजच काय आहे आपलं, आपण हा जन्मच का घेतला, काय रिझन आहे, का आपण आपले हे आई वडील चूज केले, का आपण आपल्या जीवनसाथी चूज केला, का आपण आपलं सराउंडिंग हे चूज केलं. आज मी काहीतरी तुझं आणि माझं कार्मिक आहे म्हणून मी आज इथपर्यंत आले. अदरवाईज एवढी जणं आहेत, आपण त्यांना भेटू शकतो. मी ऑल द वे एवढं ट्रॅव्हलिंग करून आले, आज मी तुला फेस टू फेस पहिल्यांदा भेटते. सो या केसमध्ये आपलं काहीतरी 5 जन्माचं कार्मिक आहे. कुठेतरी काहीतरी देणेकरी असतो आपण आणि ते आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणून आपण हा जन्म घेतला आहे. मग ते करत जायचं, पण त्याच्याबरोबर या जन्माचे कर्म पण चांगले करायचे. कारण या जन्माचे तुम्ही नाही चांगले केले तर तुम्हाला परत पुढचा जन्म घ्यावा लागेल आणि मागचं जे सगळं बॅगेज तुम्हाला हे करावं लागतं. सो अशा मल्टिपल केसेसमध्ये आपण बघतो की लोकांचे कार्मिक दोषसुद्धा ब्लॉक्ड असतात. स्वतःपुरतंच जगायचं, दुसऱ्यांचा विचारच करायचा नाही, किंवा एखाद्याला लुबाडायचं, पैसे मागायचे, पैसे असतानासुद्धा दुसऱ्याकडे हात पसरायचे, स्वतः कमवत असतानासुद्धा रडायचं. ही जी लोकांची टेंडन्सी झाली आहे याने ते निगेटिव्ह एनर्जीजना आमंत्रण देतात. आजकाल सर्रास बघितले लोक घाबरतात कोणाला पैशाची मदत करायला किंवा कुठल्या गोष्टींची. कारण एखाद्याला मदत तुम्ही केलीत ना, एखाद्याला तुम्ही मदत केली ना, ती समोरच्याची एनर्जी अशी होते, त्याची माइंडसेट असा होतो की मी पैसे घेऊन बसलो, आता मी ह्याला पैसे देणार नाही. आपण 10 माणसं उभं करूयात आणि 10 विचारूयात की तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात ज्यांना पैसे दिले त्यांचे तुमच्याकडे पैसे परत आले का. तर तुम्हाला उत्तर मिळेल की मी कमीत कमी म्हणजे अगदी आपण म्हणायचं झालं तर एखादाच म्हणेल हो माझ्या मित्राने रडत खडत का होईना मला दिले. पण मी म्हणेन की 100% असे मिळतील की त्यांना परत ते पैसे दिलेलेच नाहीत. कारण लोकांची बुद्धी फिरते, लोकांची जे त्यांनी कर्म हे असे आपण बिघडवतो कर्म. म्हणे स्पेशली मला गोष्ट बोलायची, कारण आमच्याकडेही लोक येतात पैसे मागायला किंवा रडतात किंवा आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही पिकनिकला जायला तुमच्याकडे पैसे, तुम्ही मजा करताय, दुसऱ्यांकडून उधारी घेताय आणि तुम्ही मजा करायला जाताय. दुसऱ्यांनी मित्र समजून मैत्रीण समजून तुम्हाला पैसे दिलेले आहेत, तर ते पैसे ते त्याच्या मुलाबाळांचे हक्काचे आहेत. तुम्ही समजा त्याने एक माणुसकी खातर तुम्हाला मदत केली, तर तुमचं कर्तव्य की तुमचं काम झाल्यावर त्याला परत द्या. इथे तुम्ही कार्मिक खराब करताय. पण मग एका साईडला तर मग पैसे द्यायचे की नाही द्यायचे, कारण समजा समोरच्याला गरज आहे आणि एका साईडला असं पण म्हणतात की दान केलं पाहिजे, समोरची मदत केली पाहिजे. मग करायचं काय नेमकं. दान केलं पाहिजे तर मी म्हणेन अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. पैशाचं दान अजिबात करू नका, कारण त्या पैशाचा कुठे अपव्यय झाला. समजा तू कोणाला तरी पैसे दिलेस मित्राला आणि त्याने ते चुकीच्या ह्याच्यात खर्च केले, तर तुझेही पैसे गेले. तुझे पैसे जे तुझ्या परिवाराचे पैसे तू त्याला देऊ केलेस, त्याला जे पैसे मिळाले त्याने त्याच्यातून वाईट कर्म केले, त्या वाईट कर्माचा त्याच्या परिवारावरती असर झाला. त्याच्या परिवारावरती असर झाला तर त्यांच्या बद्दुआ कोणाला मिळणार नाही. आपण त्याच्यात अडकले जातो ना. वाल्याचा वाल्मिकी होण्यामागे कारण काय होतं, कारण जेव्हा तो सगळं दरोडेखोरी लोकांना मारत होता, जेव्हा त्याने म्हटलं की तू पण म्हणजे बायका पोरांना विचारलं तर ते म्हणाले तुझं कर्तव्य आहे आमचं पोट भरणं, तू कसं मारतोयस हे आम्ही तुला नाही सांगितलं मारायला. तेव्हा त्याला खरं कळलं की मी काय केलं पाहिजे. मग आपल्यालाही कळलं पाहिजे की एकतर आपण पैसे मागतोय तर आपल्याला ह्याची खरंच मागायची गरज आहे का, आणि आपण जो देणारा आहे तो देऊ करणारा की ह्याला खरंच मी दिले पाहिजेत का, हा मला परत देईल का, हे तर माझ्या मुलाबाळांचे हक्काचे आहेत, मी ह्याला का देऊ. पण मग कधी कधी समोरच्याला जेन्युइन गरज पण असते. समजा जेन्युइन गरज असेल तर मी काय म्हणते, समजा तुझ्या घरात प्रॉब्लेम असेल ना, मी सांगते ना मी तुझ्या घरातलं 1 महिन्याचं राशन भरते, नाही मला पैसे दे, असं पण होतं ना सांगणारे. मी अगदी आमच्या ठाण्यामध्ये एक फेमस आहे श्रद्धा वडावाला म्हणून, आम्ही तिथे वडा खात होतो आणि जस्ट असा गरम गरम पावसाचे दिवस होते, वडाचा प्लेट हातात घेऊन आली मी आणि माझी मुलगी होती, आणि समोरून एक वृद्ध असा गरीब आला आणि तो भिकारी होता आणि त्याने मला मागितलं. मी ताबडतोब काही विचार न करता त्याला ती प्लेट देऊ केली. बरीचशी लोकं होती तिकडे बघत होती ही सिच्युएशन, देऊ केली. तो म्हणतो नको मला हे नको, तू मला पैसे दे. म्हटलं दारू प्यायला. मग त्याला तुला जर भूक आहे किंवा तुला जर भीक मागायची तर तू कशासाठी जगतोयस, पोटासाठी ना. मग मी तुला पोटासाठी आत्ता तरी तुझं मी पोट भरते की नाही, तर तू हे खा ना. आपण आता समजा मला एखाद्याला कुणालाही वास्तू घ्यायचं आहे समजा, किंवा घर घ्यायचं, काय घ्यायचं, सगळ्यात महत्त्वाच्या अशा कुठल्या गोष्टी की त्याने चेक केल्याच पाहिजे.
जेव्हा आपण आपल्याकडे एखादा क्लायंट येतो किंवा आपण एखाद्याला सजेस्ट करतो की बाबा घर घेताना पहिले तू ते घर बघ, तुला सुटेबल कम्पॅटेबल आहे की नाही. मग ते कसं बघायचं, तर आपण जेव्हा तुम्ही एखादा फ्लोअर प्लॅन बघता तर आपण पहिले वैदिक आणि क्लासिकल वास्तू बघतो की याचं दरवाजा, मुख्य दरवाजाचं स्थान कसं आहे, बाकीच्या सगळ्या टॉयलेट कुठे आहे, बेडरूम कुठे आहे, किचन कुठे आहे हे बघतो. त्याच्यानंतर जर बिल्डरनी प्रोव्हाइड केलं असेल तर आपण तिथलं सॉईल किंवा म्हणजे अगदी काहीच नाही आहे, जमीनच आहे आणि तिथे बिल्डिंग बांधणार आहे, तर आपण सांगतो तिथली माती घेऊन या. त्या मातीची एनर्जी काय आपण ती चेक करतो. आता समजा एखादा रेडी फ्लॅट आहे आणि कोणाला घ्यायचा आहे तर आपण जाऊन सांगतो की तिथे काहीतरी पडलेलं असेल काही दिवसांपासूनचं, ते घेऊन या. मग अगदी साधा खडासुद्धा असेल किंवा एखादा स्क्रू जरी पडलेला असेल तरी आपण सांगतो तो घेऊन या. मग त्याच्यावरून आपण तिथली एनर्जी फील्ड चेक करतो आणि मग ही एनर्जी फील्ड चेक केल्यावर ती कम्पॅटिबिलिटी बघतो की कोणाला सूट होतं. आता घरात 4 जणं आहेत, मोठी आहेत, 2 मोठी मुलं आहेत जी स्वतःच्या पायावर उभी आहेत किंवा आई वडील आहेत आणि मुलं आहेत, मुलगा आणि बायको. मग आपण चौघांच्या कम्पॅटिबिलिटी चेक करतो की ही वास्तू कोणाला किती कम्पॅटेबल आहे, किती पर्सेंटने ती सुटेबल आहे. मग त्या केसमध्ये आपण सांगतो ओके ही घ्या किंवा नका घेऊ. 50% वर जर सुटेबिलिटी आली तर आपण सांगतो की तुम्ही घ्या आणि एखाद्याला नसेल सूट तर आपण त्याप्रमाणे त्या एनर्जी शिफ्ट करून त्या देऊ शकतो. मग या केसमध्ये जेव्हा येतं तेव्हा आपण हेही सांगतो की बाबा तुम्ही आता ॲग्रीमेंट करणार आहात ते याच्या नावावर करा कारण ही वास्तू ह्याला जास्त सुटेबल आहे. मग त्याच्यानंतर हे झाल्यानंतर जेव्हा ती वास्तू घेतली जाते, त्या वास्तूमध्ये प्रवेश केला जातो, त्याच्यानंतर जेव्हा इंटिरियर पार्ट येतो तेव्हा आपण हेही सांगतो की इंटिरियरवाल्याशी तुम्ही आम्हाला कनेक्ट करा आणि मग आपण कलर वाईज, एलिमेंट वाईज आपण त्या इंटिरियरवाल्याला गाईड करतो की अशा पद्धतीने तुम्ही इथे या कलरचा सोफा घ्या, या कलरचे कर्टन्स घ्या, प्लांट कुठे ठेवायचे. म्हणजे अगदी घरातली छोटी वस्तूसुद्धा आपण त्यांना गाईड करतो. डायनिंग टेबल कुठे हवा, कुठल्या झोनमध्ये कुठे कोणी बसावं. आता डायनिंग टेबलवरती सुद्धा समजा आपण बघूया की 4चा टेबल आहे तर 4च्या टेबलवरती कोणाला कुठल्या खुर्चीची म्हणजे कुठल्या झोनची एनर्जी सूट करते आपण तेही सांगतो. सो आपल्या बेसिकली 2 विजिट्स असतात. पहिले विजिट्स आपण जातो आणि तिथल्या एनर्जीज आणि या चेक करतो, डायरेक्शन्स वगैरे. त्याच्या अगोदर 5-6 प्लॅन्स होतात आपले, त्या प्लॅनवरून आपण वैदिक आणि क्लासिकल वास्तू फिक्स करतो. मग असं प्रत्येक वस्तू, प्रत्येक बेडरूम हा कोणाला कुठे आहे, एखादी बाई या जागेवर बसली तर तिला काय प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे आपण गाईड करतो प्रॉपरली की तुम्ही इथे बसायचं नाही आहे, तुमचं डोकं इथे हवं, तुमची बेडची पोझिशन इथे हवी, ड्रेसिंग टेबल इथे हवा. एक तर माझ्याकडे असा क्लायंट होता, त्यांनी मला जवळजवळ 80 पॉईंट्स लिहून दिले होते की मॅडम तुम्ही मला माझ्या घरामध्ये अगदी वॉल क्लॉकपासून मला कुठे कुठे लावायचं ते सांगा. आणि त्याप्रमाणे खरंच अवेअरनेस आला आहे लोकांमध्ये आणि लोक फॉलो करत आहेत आणि त्याचा त्यांना खूप छान रिझल्ट येतो आहे. घरातलं वातावरण आनंदी राहतं आहे, सगळं काही छान होतं आहे. सो अशा पद्धतीने आपण त्यांना प्रॉपरली गाईड करतो. म्हणजे अगदी घर घेण्यापासून ते इंटिरियर करून ते फर्निचर आणि सगळं सेटअप करण्यापर्यंत. मला हे थोडंसं इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे वास्तूशी रिलेटेड आपण काय करूयात की याला जर चांगला रिस्पॉन्स आला तर आपण नक्की पुढचा जो पॉडकास्ट आहे तो अख्खा वास्तूवरती करूयात की कुठली वस्तू कुठे असायला पाहिजे आणि बऱ्याच लोकांना फायदा होईल समजा. आणि तो पण आपण स्कॅनरच्या थ्रू चेक करून सांगतो. म्हणजे आता तू ते झाड तिथे ठेवलंयस ना, तर या झाडाची एनर्जी म्हणजे हा स्नेक प्लांट आहे, हा प्लांट कुठे ठेवला पाहिजे, कुठल्या झोनमध्ये आला पाहिजे, तो जर वेस्ट झोनला असेल तर मग आपण स्कॅनर थ्रू सुद्धा, मी असे व्हिडिओजही माझ्या ह्याच्यावर टाकलेले आहेत. सो ते सुद्धा लोकांना कळतात की असं रँडमली उचलून काही आणायचं आणि कुठे ठेवायचं नाही. आर्टिफिशियल प्लांट्स असतात त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते. मग हे प्लांटसुद्धा निगेटिव्ह एनर्जी देतात आणि तुम्हाला माहीतच नाही आहे की हे प्लांट्स तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीज देत आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीसुद्धा बारीकाईने लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. टी व्ही जर डिप्रेशन झोनमध्ये लावला ना तर तिथल्या जे घरातले लोक आहेत ना ते टी व्ही बघत रडणारच, सॅड सिरियलच बघणार आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर होतो. हो, तू पण असाच वागशील माझ्याबरोबर असं झालं तर. सो हे सर्रास बघायला मला मिळतं. मग टी व्हीसुद्धा आम्ही सांगतो की फन झोनमध्ये लावा की तिथे तुम्ही टी व्ही बघून हॅप्पी व्हाल. एवढं मॅटर अगदी. येस, माझ्याकडे एक बाई आहे, अक्षरशः तिने माझं एवढं डोकं खाल्लं ना. शेवटी मी म्हटलं विनय तू तुझ्या घरचा टी व्हीची पोझिशन चेंज कर. तुझी बायको दिवसभर त्या सिरियल बघून तुझंही डोकं खाते आणि मलाही फोन करून रडते आणि फोन करून. म्हटलं तुझ्या टी व्हीची पोझिशन तू चेंज कर. ही म्हटलं काय बघते त्या सिरियलमध्ये आणि ते यूट्यूबवरचे ते सगळे हे पण बघते आणि मॅडम मम्मी असं करू का, मी तसं करू का. मी म्हटलं तू पहिले टी व्ही उचल आणि तुझं दुसरीकडे शिफ्ट कर.
एवढं मला म्हणजे सांगावं लागतं वास्तूमध्ये. अगदी कर्टनपासून सुद्धा अँटी असेल तर तो तुझं कॅश क्रंच देणारच देणार. आता ह्यांनी नोटीस केलं की तुमचं इथलं जे टॉयलेट आलेलं आहे ते नॉर्थ ईस्टमध्ये आलेलं आहे. दॅट इज व्हेरी बॅड. अगोदरचंही घर असू शकेल. तू म्हणशील की मी आत्ताच इथे आलो. आपण ज्या एनर्जीज कॅरी करतो ना, तू एनर्जीज त्याच अट्रॅक्ट करतोस. ओके, सो मे बी अगोदरही तुझ्या घरामध्ये अशीच पोझिशन काहीतरी असू शकते की तू परत इथे हे असं घर घेतलं. पॅटर्न दिसतं तसंच आम्हाला. माझ्याकडे एक क्लायंट अशी आहे की जिच्याकडे स्पिरिट एनर्जी अट्रॅक्ट करायची आहे. तिने 3-4 घरं बदलली, त्या प्रत्येक घरामध्ये तिला स्पिरिट एनर्जी मिळाली. आम्ही फाइंड आऊट केली. शेवटी आता असं झालं की मॅडम मी आता किती वर्षानंतर झोपू शकते. नाही तर तिला असे किंचाळलेल्याचे, हसण्या खेदळण्याचे, कोणतरी पास झालं आहे, कोणतरी धावतं आहे, असं सगळ्या असे हे व्हायचं. कारण तिचं पॅटर्न झालं होतं. मग मी तिच्या एनर्जीज चेंज केल्या आणि त्या एनर्जीजनी तिच्या नवऱ्याचं डिसेंबरमध्ये तो एक्सपायर झाला. सो इट वॉज नॉट अटॅक, इट वॉज दॅट एनर्जी अटॅक होता. सो तुमचं पॅटर्न बनतं. तू समजा कुठल्या हॉटेलमध्ये सुद्धा गेलास ना, तुला तशीच रूम अलॉट होईल जसे तू एनर्जी अट्रॅक्ट करतोयस. हे सुद्धा मी नोटीस केलं. पण मी वास्तूमध्ये असं पण ऐकलंय समजा की जी कॉर्नरची प्रॉपर्टी असते ती धोकादायक असते, म्हणजे ती घ्यायची नसते रेसिडेन्शियल. आता हे किती चुकीचं आहे मला सांग. कुठल्या बाजूचा रोड गेलाय, जर साऊथचा रोड गेलाय, जर वेस्टचा रोड गेलाय तर कॉर्नर धोकादायक आहे. जर पॉझिटिव्ह एनर्जीचा हे असेल, फ्लो असेल तर तो तुला अजून प्रॉस्पर करेल. लोकांना अर्धवट नॉलेज आहे. समजा की जर कॉर्नरला असेल, चौकात असेल तर निगेटिव्ह आपल्या लाईफवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. तुझी बिल्डिंग त्या एरियाच्या कुठल्या डायरेक्शनमध्ये, ईस्टमध्ये, वेस्टमध्ये, साऊथमध्ये, त्याच्यानंतर मल्टिपल गोष्टी येतात. त्याच्यानंतर तुझ्या बिल्डिंगमधून बाजूला जाणारा रोड हा साऊथचा रोड आहे का नॉर्थचा रोड आहे. तो नॉर्थ आणि ईस्ट असेल तर पॉझिटिव्ह असतो. ओके, आता हे तुला मी एवढं सांगितलं. आता तू इथून पुढे काय करशील, नॉर्थ आणि ईस्टचा रोड बघत जाशील. पण जर तुला साऊथ दिशा तुझी शुभ दिशा आहे तर तुला साऊथमधून जाणारा रस्तासुद्धा शुभ देऊन जाईल. लोक घाबरतात ना, माझा दरवाजा साऊथला आहे. आता तुझा आग्नेयमध्ये आहे दरवाजा ना, मग त्याला ती रेमेडी करणं गरजेचं आहे. पण मग इथं मला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण मल्टिपल गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, पण मग कधी कधी असं कन्फ्युजन पण होतं ना की काय काय चेक करायचं, जगेल कसं. मग नाव चेक करायचं, नंबर चेक करायचं. तर आपल्या लाईफमध्ये जे काही देवाने लिहून आणलं आहे, द डे 1 पासून जे आपला कॅरी करतो आहे कार्मिक, ते होणारच आहे हे लक्षात घ्या. आम्ही ते बदलू शकत नाही. कारण तुम्ही लिहून आणलेल्या घटना या तुमच्या लाईफमध्ये होणार. फक्त आम्ही त्याची तीव्रता कमी करतो, त्याचं प्रमाण कमी करतो, तुम्हाला सतर्क करतो की तुमच्याबरोबर हे होणार आहे, हे सांभाळा. तुम्ही पडणार आहात, आम्ही खाली गादी देऊ, पण पडायची प्रोसेस तुमच्या लाईफमध्ये व्हायची आहे, ती होणारच आहे. आता तुम्ही म्हणाल, जसं मी पण म्हणते की कॉन्व्होलेक्सा, प्रोसोप्यारे, भरपूर अशा वर्ड्स सुरू आहेत ना. तर हे जे आहेत हे सगळ्यांना सूट नाही करत. चांदीचा छल्ला घाला बोटा रिंगमध्ये, त्याने तुमचा शुक्र बलवान होतो, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. येस, सोन्याची बाळी मी उतरवल्या आहेत लोकांच्या, सोन्याच्या बाळ्या मी लोकांचे टिळे उतरवले. टिळा लावल्याने लोकांच्या पॉझिटिव्ह एनर्जी ब्लॉक झालेल्या आहेत. अक्षरशः चक्क आम्ही सांगितलं टिळे पुसा, आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या एनर्जीज बघितल्यावरती त्या पॉझिटिव्ह आहेत. ॲटलिस्ट 25% तरी आहेत. 0पेक्षा 25 बेटर की नाही. सो अशा पद्धतीने आम्ही लोकांच्या एनर्जीसुद्धा चेक केल्या आहेत. सांगतो असं अंधश्रद्धेने काहीही फॉलो करू नका. आम्ही तर काही अशा अंधश्रद्धाच्या गोष्टी सांगतच नाही की तुम्ही हे ब्लाइंडली फॉलो करा. कारण जोपर्यंत तुमची एनर्जी चेक होत नाही तोपर्यंत काही नाही, आणि जे होणार आहे ते होणार आहे. पण मग ॲटलिस्ट आपण तीव्रता कमी करू शकतो. मग या केसमध्ये मला आजारी पडायचं, मला माझ्या फार पूर्वी मला एक असा बंगाली साधू भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं जून महिना थोडासा सांभाळ, तुला आजारपणाचे त्याच्यामध्ये चान्सेस आहेत. आणि मी ब्लाइंडली नाही, मी ते नोटीस करत गेली. आणि इट वॉज रिअली असं झालेलं आहे की काही नाही, थोडंसं भिजलं तरी मग माझा तो एक पॅटर्नच तयार झालेला आहे की बाबा मला जूनमध्ये काही ना काही सर्दी खोकला ताप हा होतोच.
म्हणजे अगदी काही नाही केलं तरी थ्रोट इन्फेक्शन होऊन मग सर्दी खोकला तापाची ती प्रोसेस सुरू होते. मग हे काय आहे, तो आजारी पडणार, तुमच्या लाईफमध्ये भांडणं उतार चढाव हे सगळे होणार. कारण मी कार्मिक लिहून आणलेलं आहे. मला माहिती आहे ते कर्म कसे कमी करायचे किंवा त्यांना कसं त्याची तीव्रता कमी करून माझ्या लाईफमध्ये करायचं आहे. नुकसान होणार आहे, पण तो करोडोंचा आपण शेकड्यांवर आणू शकतो. अपघात होणार आहे तर तो अगदी जीवाजनेशी जाण्यापेक्षा ॲटलिस्ट गाडीला तरी टच करून गेला. चोरी होणार आहे लाखो करोडोंची होण्यापेक्षा बाबा कमी होईल ना. या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त काळजी घेणं गरजेचं आहे. तर मॅम आपण इतक्या सगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या बोललोय, पण एक क्वेश्चन मला सहज विचार असं वाटतं की समजा आधीच्या ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या आता बऱ्यापैकी चेंज झाल्या. जसं की आता टिळा लावणं ही एक गोष्ट सांगितली होती तुम्ही, काय सांगाल त्याच्याबद्दल? समजा की काय फरक पडतो त्याने? विजय तिलक हे कधी लावलं जायचं पुरुषांना? युद्धावर जाताना की बाबा तुम्ही विजयी होऊन या. पण आता सर्रास आपण बघितलं की भरपूर जणं अगदी मोठा टिळा लावतात, पण तो टिळाने तुमचं थर्ड आय ब्लॉक होतं, म्हणजे आज्ञाचक्र ब्लॉक्ड होतं. स्त्रीला कुंकू लावणं सांगितलेलं आहे, पण आता कुंकूची जागा टिकल्याने घेतली आहे. रूढी परंपरा त्याच्यामागे काहीतरी एक सायंटिफिक रिझन होतं. मग त्याला आपल्या धर्माची आणि संस्कृतीची जोड देऊन त्याला ते लोकांपर्यंत जतन करण्यासाठी राहावं म्हणून एक थोडीशी भीती पण घातलेली आहे त्याच्यामध्ये. पण ॲक्च्युली ते चांगलं आहे, पण ते कधी? रोजच नाही. रोजच आपले सगळे युद्धावर चालल्यासारखे टिळे लावून टिळे लावून फिरतायत, बरोबर आहे. बायकांनी कुंकू आणि गंधाच्या जागी टिकल्या लावायला सुरुवात केलेली आहे. कारण टिकली जेव्हा बनते तेव्हा ती परत प्लास्टिक झालं, गोंद झालं. आणि कुंकू हे ते ॲक्च्युली एवढं शुद्ध आणि पवित्र असतं की त्याने तुमच्या एनर्जी आणि बायकांचा मुळात म्हणजे थर्ड आय त्याने स्ट्रॉंग होतो. बाई ही कमजोर आहे, ती आदिशक्ती आहे, पण ती पटकन वशीभूत होऊ शकते, तिच्यावर वशीकरण होऊ शकतं. म्हणून तिचं आज्ञाचक्र बंद ठेवणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून तो टिळा लावला जायचा. पण आज्ञाचक्रावरून तो टिळा घसरत आता नाकाच्या शेंड्यापर्यंत यायला सुरुवात झालेली, कारण आता टिकली खाली 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 घसरत खूप खालपर्यंत आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या या ज्या रूढी परंपरा आहेत याच्यामागे सुद्धा काहीतरी सायन्स आहे. तिन्हीसांचं बाहेर पडू नये, 7 नंतर घरात बसावं, दिवाबत्ती व्हायच्या अगोदर, त्याच्या अगोदर केस विंचरावे, त्याच्या अगोदर झाडू काढून घ्यावा, त्याच्यानंतर झाडू काढू नये. या भरपूर ज्या आहेत, दाराच्या बाहेर दिवे लावावेत, रांगोळी काढावी, दरवाजांवरती तोरण लावावं. कारण काय होतं, कारण आंब्याची पानं किंवा याची आपण पानं लावली जातात, याने तुमच्या घरामध्ये येणारी जी व्हायब्रेशन्स आणि एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये येते आणि म्हणून ते लावणं गरजेचं आहे. झेंडूची फुलं म्हणा, दाराला तुम्ही सजवता म्हणजे याच्यातून तुम्ही लक्षात घ्या की मुख्य द्वार हे किती इम्पॉर्टंट आहे. आणि आम्ही हेच वास्तूमध्ये प्रथम बघतो की मुख्य द्वार इम्पॉर्टंट आहे. दिवे का लावतो? कारण रात्रीच्या वेळेस सरपटणारे प्राणी घरात येऊ नये म्हणून ते दिव्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी दिवे लावले जायचे. रांगोळी का काढली जायची? कारण रांगोळीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे, म्हणजे तुमच्या दारामधून एखादी निगेटिव्ह एनर्जी त्या पॉझिटिव्ह एनर्जीला ओलांडून येऊ शकत नाही. पूर्वीचे उंबरेसुद्धा, आता तर उंबरापट्टीच नाही राहिली आहे, आता याची मार्बलची आणि स्टिकर लावले जात आहेत त्याला. म्हणजे लोकांना वाटेल ते लोकांनी बिझनेस सुरू केलेले आहेत. लक्ष्मीचे स्टिकर लावा, काही पण लावा, पण ते लक्ष्मीची पावलं ही तुमच्या पावलांच्या बरोबरीला तुम्ही आणू शकत नाही. दरवाजावरती तुम्ही हनुमानजी बसवलेत, कारण साऊथचं डायरेक्शनचं दरवाजा आहे, गणपती बसवलेत, द्वारपाल नाही आहे तो, ते सगळे त्यांना तुम्हाला मंदिरात ठेवलं पाहिजे. सो या ज्या आपण धार्मिक गोष्टी करतोय त्याला नक्कीच सायन्सची जोड आहे. येस, की काय त्याचा पर्पज आहे, लॉजिक काय आहे. आजीने भीती घातली, ती भीती आईने पुढे मुलीला दिली, मुलीने ती आपल्या मुलांना दिली. ही रूढी परंपरा चालत आली, पण त्याच्यामागे सायंटिफिक रिझन खरंच कोणाला माहिती नाही आहे. ते जाणून घ्या आणि मग एखादी गोष्ट करा. लहान मुलं विचारतात ना, तू ह्याला का हात नाही लावायचा सांगतेस? बघ बाबा, चटका बसेल, चटका बसलं की असं होतं, फोड येतो, त्रास होतो, जळतं, दुखतं. मग नाही ऐकत आहे तर घ्या म्हणायचं. मग त्याच्यावरून मग असं होण्यापेक्षा अगोदरच समजावून सांगितलं की या गोष्टी होणार आहेत, मग तुला ते दुखेल, मग लागेल, मग मलम लावावं लागेल. म्हणजे त्यांनाही माहिती नसतं की याच्या मागे काय सायन्स आहे. मग ज्या आपण गोष्टी करतो तर त्या थोड्याशा ज्या तुम्ही बाकीच्या गोष्टी बघताय यूट्यूबवरती, तर ह्याच्या मागचं सायन्स, गुगल तर खूप छान प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे शोधून काढायला, तर त्याच्यावरती फाइंड आउट करा. चांगल्या कार्यासाठी TV, यूट्यूब किंवा इन्स्टा याचा वापर करा. जे सांगतायत ते ब्लाइंडली प्लीज फॉलो करू नका, कारण ते कोणाचंही असू देत,
कोणाचंही. म्हणजे अगदी फार मोठा नावाजलेला असू देत किंवा न्यू आता जो आलेला आहे त्याचा असू देत, तुम्ही हे बघा की हे मला सूट होतं आहे की नाही, किंवा मी हे केल्याने की आमचं ना अदरवाईज एकच म्हणणं आहे, नाहीतर काहीच करू नका, जन्माला कसे आलात ना तसेच राहा. बेस्ट आहे ना. सोनं घातल्याने तुमचा बृहस्पती चांगला होतो का काय होतो माहिती नाही, चांदी घातल्याने तुमची मून प्लॅनेट कसा होतो माहिती नाही. मग त्यापेक्षा काहीच घालू नका ना, आणि नुसतं काय फक्त कपड्यांवरती राहा, न्यूट्रल राहा. लोकांच्या हातामध्ये 10 बोटांमध्ये 10 अंगठ्या बघितल्यात मी, रत्न बघितलेले आहेत, काही कॅरी केलेलं आहे गळ्यात, हातात तावीज बिवीज सगळं काही. काहीच करू नका. मग प्रॉपर नाही, प्रॉपर असेल तर करा, प्रॉपर नसेल तर काहीच करू नका. मग अगदी क्रिस्टलसुद्धा मोठे मोठे जेमस्टोनसुद्धा लाखाचे आम्ही काढायला लावलेले आहेत. मग लोकांच्या जीवानीशी येतं, आमच्यासमोर म्हणतात ठीक आहे घालणार नाही, आणि नंतर आमच्या ह्याच्यातून बाहेर गेले की लगेच घालतात. ते अर्थ नाही आहे ना. तुमचा पैसा हा सत्कारणी लागू देत. आमच्याकडे येत आहे, आम्ही तळतळीने तुम्हाला एवढे 2-3 तास देतो आहे, ते तुम्ही कुठेतरी आम्हाला फलित होताना दिसू देत. पैसा कमवणं हा उद्देश नाही, पण त्याच्यातून तुम्हाला त्याचा फायदाही झालेला, आम्हाला त्याचे तुमच्याकडून जे अपडेट्स येतात ते बघणं, त्यांनी जे सुख मिळतं ना ते अजून त्या घेतलेल्या पैशामध्ये सुख नाही आहे. आणि तोही पैसा आम्ही घेतो आहे, कारण असंही सांगितलं आहे आमच्या गुरूने की कुठलीही विद्या किंवा कुठलंही हे फुकट दिलं तर ते व्यर्थ आहे. त्याचं हे घेणं तुम्हाला गरजेचं आहे. बरोबर आहे. देवालासुद्धा आपण आपले हे म्हणून देतो, लालच म्हणून देतो, माझं हे काम कर तुला मी हे देईन ना, रिश्वत देतो आपण. पण ही रिश्वत नसते, तुम्ही केलेल्या कामाचं एक कृतज्ञता असते, मोबदला मिळणं गरजेचं आहे. तेव्हा तिथे एनर्जी ब्रेक होते. येस, एनर्जी एक्सचेंज. म्हणून कोणालाही कोणाकडूनही फुकट ज्ञान, फुकट लोकांना फुकट घ्यायची खूप सवय लागलेली आहे की बाबा यांनी हे फुकट करावं. फुकट काहीच नाही मिळत. आम्हालासुद्धा आमच्या गुरूंनी काही फुकट शिकवलं नाही, तर लोक आमच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. पण आमचं असंच म्हणणं आहे की बाबा कुठलंही ज्ञान घ्याल, कोणाकडून काही घ्याल तर ते फुकट घेऊ नका. ॲटलिस्ट एखाद्याने सांगितलं मी तुला खुशीने दिलं, माझ्याकडे एवढे बर्ड्स आणि एवढं सगळं आहे, मला एखादा भाजीवाला म्हणतो भाभी लेकर जाऊ ये, नको रे बाबा मला तुझे जे काय असतील ते चल, 50 रुपये नाही निदान 10 रुपये तरी घे तू त्याचे, कारण तो त्याचे कर्म चांगले करतोय माझ्या पक्षांना फुकटचं देऊन. पण मी माझे कर्म का खराब करू फुकटचं घेऊन? मग त्याचा मोबदला तू 50 नाही घेतेस तर निदान 10 रुपये तरी घे. मी ती एनर्जी कट केली तिथे. ओके, येस. आणि याच पॉईंटवरती आपण आजचा जो पॉडकास्ट आहे तोही कट करूयात, कारण भरपूर साऱ्या विषयांवरती आपण गप्पा केलेल्या आहेत. येस येस येस. तर म्हणजे आपण ह्याच्यावरती भरपूर तासन तास बोलू शकतो. एनर्जी फील्ड इज दॅट ग्रेट. येस. आणि त्यानंतर तुम्ही जे वास्तूबद्दल बोललात तर तेही जास्त इंटरेस्टिंग वाटतंय मला. आता ते ऑडियन्सवरती आहे, तुमच्यावरती आहे हे सगळं. इथून पुढे तुम्ही त्याला कसं कॅरी करतात. आणि थँक्यू सो मच मॅम की तुम्ही इथून इतक्या लांबून आलात, ठाण्याहून आलात. येस. तुमचं ऑफिस वगैरे कुठे ठाण्यालाच आहे? ठाण्याला पाचपाखाडीला आहे, 3 हात नाक्यावरून अगदी जवळ आहे. आपल्याकडून मल्टिपल ऑल ओव्हर इंडियामधून इवन इंटरनॅशनल क्लायंट्स पण आपल्याकडे असतात. दिवसातून फक्त आपण 2 क्लायंट्स घेतो, 2च स्लॉट्स असतात आणि ते स्लॉटसुद्धा महिन्याचे बुक करावे लागतात. असं इन्स्टंट नाही आहे की आज आला आणि लगेचच तुम्हाला. सो त्याच्यासाठी तुम्हाला प्रायर अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि आपण फक्त अपॉइंटमेंट परत क्लायंट्स अटेंड करतो. आणि अपॉइंटमेंटसाठी जे काही नंबर्स असतील ते आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमच्या कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. ज्यांना कुणाला तुमच्याशी कनेक्ट करायचं असेल ते डायरेक्टली कनेक्ट करू शकतो. येस, अगदी अगदी. येस सर, थँक्यू सो मच मॅम वन्स अगेन. थँक्यू. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळचे जे काही लोक असतील त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे समोरच्याचं आयुष्यसुद्धा बदलू शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.